देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे विठ्ठला 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 गलद्दान गंडम मिलद्भुंग खंडम चलच्चारु शुंडम जगत्रान शुंडम लसद्दंत कांडम विपद्भंग चंडम शिवप्रेम पिंडम भजे वक्रतुंडम समचरण सरोजम सांद्र नील प्रथम नमन पांडुरंगा प्रथम नमन रंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग प्रथम पांडुरंग करू प्रथम कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी देव चतुर जाणोनी अंतर वर्ततसे कीर्तनरूपी सभेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळशस्थानी विराजमान असणारे परमार्थातील सर्वोच्च मानबिंदू पंचम पुरुषार्थ पंचमवेद निर्माते जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची पूर्णाहुती देणारे जगवंद्य जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु ज्ञानेशप्रिय जगद्गुरु तुकोबार यांचा देवाच्या व्यापकपणाचं दर्शन घडून देणारा तीन चरणाचा अभंग विठ्ठला अभंग सर्वांच्या परिचित असेल, कदाचित पाठातला असेल आणि पाठातला नसेल तर अभंगाचा अर्थ अत्यंत गोड आहे. तुकोबाराय म्हणतात यच्चवत प्राणी मात्राचं जीवन जर डोळ्यापुढे ठेवते या जगतामध्ये सामान्य जीवापासून मुंगीपर्यंत हत्तीपर्यंत पाभारापासून मुक्तापर्यंत जीवदशेपासून शिवदशेपर्यंत अनाथापासून सनाथापर्यंत साकरांपासून राजांपर्यंत मुमुक्षूपासून मुक्तांपर्यंत साधकांपासून सिद्धांपर्यंत विषयानंदापासून ब्रह्मानंदापर्यंत किंबहुना काश्मीरच्या नंदनवनापासून ते मलयागिरीच्या चंदनवनापर्यंत एकूण एक जीव देवाचं दास्य तो करतो. देव भेटत नाही, संसार सुटत नाही, दुःख हटत नाही, त्याचे प्रयत्न असतात. इथं प्रत्येकाचं जीवन समृद्ध होण्याकरता मनुष्य प्रयत्न करतो. लोक देवाला हवाय, देव लोकाला हवाय, तो देवा करता नाही लोका करता नाही.
उद्धाराकरता तर देव नकोचे लोकांना. देवाच्या कृपेनं बंगला व्हावा, देवाच्या कृपेनं सत्ता असावी, प्रतिष्ठा असावी, बँक बॅलन्स चांगला असावा, शरीर सुदृढ असावं आणि निरोगी संबंध जीवन झालं की यापेक्षा देव दुसऱ्या कोणत्या कामाचा लोकांना नको आहे. न वैकुंठवासीनं स्वर्गवासीनं कैलासवासी. इथं कोणालाही स्वर्ग प्राप्ती करताना ईश्वर प्राप्ती नकोच आहे. लोकाला देव आहे फक्त स्वतःचा प्रपंच समृद्ध होण्याकरिता. पण ज्याला समृद्ध होण्याकरता प्राप्त करायचं आहे त्याचं अस्तित्व सर्वसामान्य जीवाला कळत नाही. तेव्हा तुकोबराय म्हणजे तुम्ही कुठेही कर्म करा, कोणतंही कर्म करा, कोणत्याही भावनेत कर्म करा, तुम्ही जिथं जिथं जे जे काम कराल ते ते देवाला कळतं का तो जगतात जाणत आहे. अभंगाचं पहिलं चरण. त्याची जगात ओतप्रोत सत्ता आहे. तो किती मोठा आहे, तो जगात सर्वात चतुर आहे. प्रत्येकाचं अंतकरण ओळखतो आणि मग काम करतो. अभंगाचं दुसरं चरण. तो जगताचा करता आहे पण जगताचा भोगता नाही. जगतापेक्षा अलिप्त निराळा विकाररहित आहे. अभंगाचं शेवटचं चरण. विठ्ठला विठ्ठला खाला 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 विठ्ठला विठ्ठला. अभंगावरती बोलत असताना सालाबादतून याही वैसे श्री क्षेत्र बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्या गावामध्ये गेली 30 वर्षे कार्यक्रम संपन्न होतोय. म्हणजे 29 वर्ष पूर्ण झाले आणि सप्ताहाचं 30वं वर्ष. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने संपन्न होतं ते वैकुंठाशी सद्गुरू श्यामबाबा, ज्यांच्या पदस्पर्शन ज्यांच्या साधनेनं बाळापूर पवित्र झालं, ज्यांच्या शेवटचा श्वास साधनेचा या गावात सुटला, त्यांच्या साधनेचा परिपाक हे सर्वांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. त्यानंतर या ठिकाणी सद्गुरू राष्ट्रीय संत भगवानबाबाच्या मंदिराची स्थापना झाली. पांडुरंग असेल, हनुमंतराव असेल, यांच्या कृपा आशीर्वादाने, बाबांच्या कृपा आशीर्वादाने आज सप्ताहाचा चौथा दिवसाच्या निमित्ताने आपल्या गावाचं दर्शन ज्यांच्या माध्यमातून घडलं त्याच कीर्तनाचे यजमान पंडितराव म्हात्रे, कार्यक्रमाला गायक लाभलेले, आता ज्यानं सुंदर पहिली चाल गायली ते चिलिया महाराज. त्यांचं नाव प्रदीप महाराज आहे. टोपण नाव त्यांचं चिलिया आहे. आता ते काय चिलिया करतात त्याचं काही कळा नाही. आपलं लहान मुलाला आजोबा म्हणतात ना, चिलिया चिलिया म्हणतात तसं. पण आता ते एवढे मोठे महाराज झाले, महाराष्ट्रात त्यांना ओळखायला आहे की नाही. प्रदीप महाराज बनकर असं नाव घेतलं, टाळी वाजवा ना जरा. त्यांना जणू साथ केले आमचे चौधरी सर की नाही. वाजवा टाळी वाजवा. बरं काय करतो, एकखट्या नाव घेतो मग सर्व मिळून संपल्यावर वाजवा. हां बरं. गायक म्हणजे आमच्या इकडे दत्ता महाराज, पाठीमागे लक्ष्मी महाराज. थांबा थोडं, थांबा आता एकखट्या वाचून टाकतो. इकडे गणेश महाराज, पाठीमागे आमचे पालवे बाबा, आपल्या गावचं भूषण प्रल्हाद महाराज की नाही. ए गावकऱ्यांनो, मी ना आज मुख्य प्रल्हाद महाराज जास्त प्रेम दिसायले. थांबा म्हणल्यावर वाजवायले. मृदंगाच्या निमित्ताने महाराष्ट्रात एक ख्यातनाम पकवाजवादक ऋषिकेश महाराज तराशे, त्यांच्यासमोर विठ्ठल महाराज कावळे, पाठीमागं सुंदर महाराज आमचे मयूर महाराज आहे की नाही, मोहिते महाराज, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी. बस. त्यांच्या पाठीमागे आमचे गणेश महाराज वाघ, युवा कीर्तनकार आहेत. ते इथे नेहमीच येतात, त्यामुळे आपल्या सर्वांना जवळचा अतिपरिचय कधी कधी आवडणे होते. व्यासपीठ चालक म्हणून आपल्या सर्वांना लाभलेले आणि माझाने ज्यांचा गेल्या 25-30 वर्षाचा संबंध असणारे कदम माऊली, ज्यांच्या मुखातून आपण भावार्थ रामायण ऐकत आहात ते पांडुरंग महाराज, त्यांना अभिवादन. साऊंड, स्वर साऊंड भुजंग महाराज वाशिम, जिल्हा वाशिम का. आणि कार्यक्रमाच्या त्यांचे प्रमुख उपस्थिती म्हणून आपल्या सर्वांना जे लाभलेत त्यामध्ये आपल्या भागाचं वैभव, वारकरी संप्रदाय, देश आणि धर्मनिष्ठा ज्यांच्या कीर्तनातून, वागण्यातून, बोलण्यातून जगताना मी पाहिली ते माझे सहकारी मित्र, सामाजिक बांधिलकी जोपासून परमार्थ करणारे आमचे नवनाथ महाराज आंधळे. त्यांच्या शेजारी महाराष्ट्रात एक युवा कीर्तनकार जरी आपल्या भागातले असतील, परिचित असतील, 25 वर्षापासून आपल्याकडे येत असतील, पण तरी संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो. माझा आवाज येतो ना मुलांनो पाठीमागं? ए बाळांनो बोलू नका थोडा वेळ. ए बाळांनो थोडा वेळ बोलू नका. ते आपल्या भागाचं वैभव, वारकरी सम्राटचे प्रचारक
वारकरी सम्राटच्या युवकांचं प्रेरणास्थान आमचे विठ्ठल महाराज शिंदे महाराजांकरता जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर गेली अनेक वर्षे आपल्या गावामध्ये विद्यार्थी दशेपासून ते महाराष्ट्रात ज्यांची साऊंड सिस्टीम प्रसिद्ध आहे ते चैतन्य साऊंड सर्व्हिसचे सर्वासर्वे आमचे सोमनाथ आबा. इकडे पेटीवादक रवी महाराज त्यांच्याकडे टाळी वाजवा. म्हणजे त्यांचं नाव याच्यात लिहिलं नव्हतं पण माझं काम आहे ना, ज्या व्यक्तीला आपल्या सोबतच्या व्यक्तीला न्याय देता येतो त्याला नेतृत्वाचा अधिकार असतो. पाठीमाग चोपदार बाबा आहेत. आता बाबा सोडले तर परत मिशा सापडणार नाहीत. आता येणाऱ्या काळात असं मिशांतीनं आता पाहायला भेटणार नाही की नाही, भारदार जबरदस्त शरीर. चला पावसाच्या नावाने एकदा वाजवा. नवनाथ महाराज त्याला वाटलं असेल मला का सोडलं. एवढं काय हरकत. यावर्षी गावकरी मंडळाने केलेली सुंदर व्यवस्था मला जाणीव आहे त्याची. फक्त आता तुम्ही बोलू नका. गेल्या वर्षी काल्याच्या कीर्तनात पाऊस आल्यामुळे आणि गुडघ्यावड्या चिखला पाण्यामध्ये आपल्याला कीर्तन उभारून ऐकावं लागलं. म्हणून यावरी दानशूर व्यक्ती गणेश महाराज सर्व पुढे आले आणि सर्वांना मिळून मला सकाळीच फोन करून प्रल्हाद महाराजांनी गणेश महाराज घुगे यांनी सांगितलं की जवळजवळ गुडघ्यावडं स्टेज बसणाऱ्यांकरता केलं आहे. महाराष्ट्रात पहिलेपूर बाळापूर असं गाव असेल जिथं बसणाऱ्याकरता स्टेज केलं. आता मी महाराष्ट्रासह अनेक राज्यात फिरतो. कीर्तनकाराची व्यवस्था आणि कीर्तनकाराचं स्टेज मी सगळीकडे पाहिले. मला असं वाटत होतं की वरून पत्राचं शेड इथपर्यंत ठीक आहे, वरून तर पाऊस लागताच कामा नाही. तर किती पाऊस पडला तर पाणी खालून गेलं पाहिजे. म्हणजे मी असं ऐकलं होतं डोक्यावरून पाणी गेलं, इथं खालून पाणी गेलं. पाया खालून पाणी गेलं बुवा, डोक्यावरून पाणी गेलं. आता काय की नाही, मस्त जरा बाळापूर ॲडव्हान्स आहे संभाजीनगरच्या जवळ असल्यामुळे. आणि योगायोग पहा तुम्ही जिथं जिथं येत आहे त्याच्या शेजारून हायवे जातोय. म्हणजे तुमच्या गावाच्या पलीकडून हायवे गेला त्या टायमाला, आता परत इकडून हायवे गेला आहे की नाही, पलीकडून समृद्धी वाहतोय. आणि आशिया खंडातलं संभाजीनगर असं एकमेव शहर आहे ज्याची सर्वात जलद गतीनं वाढ झालेली आहे संपूर्ण आशिया खंडातलं. भारताच्या टोटल कंट्रीज ऑफ वर्ल्ड जगातल्या 195 देशामध्ये आणि भारतातल्या 29 राज्ये 89 केंद्रशासित प्रदेशामध्ये महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यातलंही म्हणजे संभाजीनगर शहर सर्वांना बहुपरिचित आहे. रात्रीच ज्यांचं कीर्तन झालं ते आमचे सहकारी मित्र मुंडे महाराज मला सकाळी फोनवर बोलले आणि मला सांगितलं की महाराज इथं लोकांना सांगावं लागत नाहीत, एवढे त्यांचे कान तयार आहेत, बोललं की त्यांना कळत, एका शब्दात त्यांना कळतं दुसऱ्या मिनिटाला. आता फक्त जाताना सर्वांना एक प्रार्थना करतो, इथून पुढं तुमच्या कानावरती कोणत्याही गायकाचं प्रमाण पडलं की त्यांचा रिस्पेक्ट, आदर, भावना, उत्साह, प्रोत्साहन म्हणून फक्त त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायचा. एकदा जोरात वाजवा. धन्यवाद. फक्त ही सूचना आता परत विसरू नका, विसरायचं नाही. टाळकऱ्यांची टाळं थांबले प्रमाण म्हणल्याच्या नंतर की त्यांच्याकरता टाळी वाजवायची. परत एकदा वाजवा. तुम्ही असं म्हणाल आत्ता का वाजवली, पहिल्या चालीची बाकी होती म्हणून. पहिली चाल शिल्लक राहिली होती ना. अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचं आहे. खरं तर इथंपर्यंत मी वेगळ्या अभंगाच्या संबंधाने चिंतन करून आलो होतो, पण आल्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी थोडासा आग्रह धरला या अभंगाच्या संबंधाने. खरं तर समोर शूटिंग चालू आहे आणि शूटिंग चालू असल्याच्यानंतर मी थोडासा विचार करून राहतो की वेगळा अभंग घ्यावा. आजपर्यंत कधी ज्या अभंगावर कीर्तन केलं नाही असं दिवसभर चिंतन डोक्यापुढं होतं, पण तरी सर्वांच्या भावनेचा आदर करून या अभंगाच्या संबंधाने तुकोबाराचा अभंग डोळ्यापुढे ठेवला. विठाला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायचा आहे. जरी सर्वांच्या परिचित नसेल तर अभंगाचा अर्थ मी आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवला आहे. संपूर्ण अभंगाचा अर्थ एवढा आहे की देवाच्या व्यापकपणाचं दर्शन सर्वसामान्याला कळावं. कारण आजही सर्वसामान्य जीवाला देवाचं व्यापकपण कळत नाही. नाकडे तरी पाहून बोलले असावेत. का तर वास्तविक पाहता बोलायचं झालं की मी सुरुवातीला प्रस्तावना मांडली आंधळे महाराज बरं का, विठ्ठल महाराज, लोकांना देव परमार्थ हा उद्धारा करता नको आहे, कोणालाच परमार्थात उद्धार नको आहे, हे फक्त शब्द उरलेत.
इथं बसणाऱ्यापैकी 90% लोकांना परमार्थात देवाकडून उद्धाराची अपेक्षाच नाही. इथं लोकाला देव हवाय फक्त आपल्या स्वतःच्या सुख समृद्धी करिता. नाहीतर पहा तुम्ही, चांगले चांगले परमार्थ करणारे माणसं थोडी जरी संसारिक विपत्ती आली तर ते परमार्थ बंद करून वेष्टनी होताना आम्ही पाहिलीत. वेष्टनी पाहिलीत. गेल्या 2 महिन्यापूर्वीची घटना सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये मी नेहमी ज्यांच्याकडे जातो, असं असं आता काय हालचाल करू नका, तुम्ही फक्त पहा माझ्याकडे, असू दे. आता काय तुम्हाला पाऊस लागत नाही, पावसाचा ताण नाही, आता काय तुम्हाला सूचना नाही बाकी कोणत्या, असू दे. 2 महिन्यापूर्वीची घटना सांगतो. ज्या गावामध्ये मी कीर्तनाच्या निमित्ताने प्रवेश करू लागलो, जसं आता तुमच्या बाळापूरच्या कमानीमधून इकडे येत असताना मला घ्यायला आले, तसं जो व्यक्ती मला तिथं घेण्याकरता थांबला होता त्यानं गावाच्या जवळ आल्याच्यानंतर एका मंदिराच्या ओट्यावरती बसलेल्या व्यक्तीकडे नामनिर्देश हातनिर्देश केला आणि मला सांगितलं, महाराज हा जो ओट्यावर बसलेला व्यक्ती आहे का, तो आमच्या गावचा 1 नंबरचा भजन्या. म्हणलं भजन्या? मग त्याच्या चेहऱ्यावरून तो वेगळा भाव वाटला. हा म्हणजे तो आता पिलेला आहे, वेष्णाधीन झाला आहे, प्रचंड ड्रिंक करतो, प्रचंड पितो. म्हणलो काय झालं? खूप सुंदर गात होता, पण त्याची भर तारुण्यामध्ये पत्नी गेली. 2 महिन्यापूर्वी त्या व्यक्तीकडे पण मला काय आठवलं माहिती का? ज्या भजन्याने भजन म्हणता म्हणता तुकोबराच्या अभंगाने जगाला सांगितलं, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, एक स्त्री अन्न अन्न करता मेली. हे तुकोबराचं प्रमाण. तुकोबराची स्त्री अन्न करता गेली असं सांगून सांगून स्वतःची पत्नी जोगवली. ती स्वतःची पत्नी गेल्या तुकोबरासारखी विरक्ती अवस्था झाली नाही, परमार्थ सोडण्याची वेळ आली. तेव्हा मला कळलं की लोकांना तुकोबराचा अभंग देखील जगण्याकरता हवा आहे, तुकोबराकरता नाही. मला जाणवलं ते 2 दिवसापूर्वी घटना. इथं माणसाचा बळी देताना मी माझ्या आयुष्यात पाहिली होती, पण अभंगाचा बळी देऊन संसार थाटतात हे आता नाविन्याने दिसू लागलं. कीर्तनात अभंग निवडणे आणि आपल्या स्वतःचं समाजाचं एंटरटेनमेंट करून आपल्या स्वतःकरता तुकोबराचा फाटलेला संसार सांगून आपण बंगला बांधणे, यापेक्षा जगातला कोणता विनोद असू शकतो? कोणता विनोद असू शकतो? जगातले 7 मिरॅकल पाहत बसू नका. जगातले 7 आश्चर्य आता पाहण्यासारखे कोणतेच नाहीत. इथं प्रॅक्टिकली लोक जगतात एक, जेव्हा दोघांशी बोलतात वेगळे का, तेव्हा यापेक्षा आणखी कोणता मिरॅकल असू शकतो? तुकोबराच्या संसाराचं, तुकोबराच्या दारिद्र्याचं जीवन जगाला सांगू सांगू म्हणजे माणसाचे बळी सोडावं. अभंगाचा बळी देणारी माणसं कीर्तनकार जन्माला आलीत, कीर्तनाचा बळी देणारी माणसं जन्माला आलीत. एंटरटेनमेंट नाही तर काय? एक प्रमाण सांगतो आमच्या गुरुजीच्या भाषेमध्ये. वैकुंठशी सद्गुरू ज्यांच्याकडे मी पखवत आणि संस्कृत शिकलो, पांडुरंग महाराज वैद्य. बाबा मला एक वाक्य सांगायचे पाठात असताना. ते म्हणायचे, बाबा एक काम करा, मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. या पोराचा बाप कोण जसा फक्त आईला माहिती असतो ना, त्यांची भाषा बोलतो तुकोबराच्या भाषेत. या पोराचा बाप कोण जसा आईलाच माहिती असतो, तसं आपल्या फक्त मनाला माहिती असतं आपण राईट आहेत की रॉंग आहेत. जगाने काही म्हणू द्या, तुमच्या स्वतःचं मन सांगतो तुम्ही कुठं कुठं चुकलात. जगात असे काही अपराध घडून जातात माणसं, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते एक्सप्रेस करत नाहीत, जरी क्रिएट झाले तरी बोलत नाहीत ते माणसं. पण त्यांना माहिती आपण प्रचंड आपण गुन्हेगार आहेत. बिहाइंड एव्हर सक्सेस देर इज अ क्राईम असं एक विधान आहे. प्रत्येक गुन्ह्याच्या पाठीमागे एक यश प्रत्येक यशाच्या पाठीमागे गुन्हा दडलेला असतो. तो गुन्हा फक्त स्वतःला माहिती असतो. कारण जेव्हा माझा खिसा भरतो ना, तेव्हा कोणाच तरी रिकामा झालेला असतो. हा निसर्गाचा नाही, तुम्ही वेगळा सांगण्याचं काही कारण नाही. आज लोकांना नको कीर्तन करा असं कोणालाही नकोय. तर वारकरी सम्राटचे प्रचारक आणखी इथपर्यंतांच्या संबंधाने बोललो ना, ते इतरत्र पंथाची लोक जिथं जाल तिथं पंथाशिवाय बोलत नाहीत. आणि इथं सर्वसामान्य माणसं अतिशयोक्ती वाटे पण कानाला हात लावून बोलतो. ज्या संप्रदायाने मला एवढं सुंदर कपडे दिलेत, ज्या संप्रदायाने एवढी मला सुंदर वैभव गाडी घोडी दिली का, त्या संप्रदायाची निष्ठा माझ्या 24 तास अंतकरणात दिसली पाहिजे. मी कीर्तनाचा फेटा बांधताना मला याची जाणीवच झाली पाहिजे. इथं लोक तळहाताच्या फुटासारखं सांभाळतात, त्याला केवळ आम्ही तुकोबा ज्ञानोबाचं नाव घेतो म्हणून. स्वतःच्या पोराच्या हातात 10 रुपये देताना माणसं चारदा विचार करतात महाराज, याची जाणीव वारंवार झाली पाहिजे. आणि जर आपण त्या स्टेजचा जर अनादर करत असाल तर ठीक आहे, लोक पैसे देतील, 50, 100, लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख देतील. पण जेव्हा वय होईल, गात्र गलित होती, तर कोणाचीच व्हॅलिडिटी आयुष्यभराकरता नसती. जगातला कोणताच व्यक्ती टॉपर कायमचा नसतो. कारण निसर्गाने असे काही क्रिएट केलेले माणसं आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करणार नाहीत. आणि जेव्हा तुमची प्रसिद्धी थांबल्या जाईल आणि तुमच्या समोर नको ते माणसं प्रसिद्ध होऊन तुम्हाला गात्र गलित होतेत ना, त्या टायमाला स्वतःचं मन साक्षी देईल की आपण परमार्थाची केलेली गात्रा थोडं स्पष्टच बोलेल. कदाचित तुम्ही परमार्थाला जर धोका दिला आणि या गाथीला धोका दिला तर गादी तुम्हाला मान सन्मान देईल, पण एक दिवस मात्र पण पुन्हा वेळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण आजही संप्रदायाच्या माध्यमातून एकही दिवस 7 वर्षाच्या 365 दिवसात या गादीशी निष्ठा बोलताना मला कोणाशी दिसत नाही.
केवळ आणि केवळ लोकांचं रंजन करण्यामध्ये जर आपले तारखा मिळवण्याकरता माणसं गाडीचा वापर करत असतील तर तुकोबराच्या मागतीकडे कोणत्या नजरेने पाहतील. संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार थांबण्याकरता वारकरी संप्रदायाचा प्रचारक आणखी सांगू का, कीर्तनकाराची जशीशी डायरी भरण का तसे तसे त्याच्या चेहऱ्यावरचा अहंकार वाढू नये, त्याची सात्विकता वाढावी. नियतीनं मला किती गावाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, नेतृत्व करण्याची संधी दिली नियतीनं. उलट वारकरी समाजाचा नियुक्त प्रवक्ता म्हणून संधीनं मला निवडलंय, यापेक्षा माझ्या जीवनातलं भाग्य कोणतं असू शकतं. मला एका व्यक्तीने विचारलं होतं, महाराज तुमची परमार्थाची परंपरा काय. मी म्हणलो माझा जन्म बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये गोदावरी नदीच्या काठावरती झाला, पैठणच्या खाली शहागडच्या जवळ. मी म्हणलो मला परंपरा काही माहीत नाही, पण मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा माझ्या आईनं माझ्या गळ्यामध्ये माळ टाकली. मी तेव्हा 5 दिवसाचा होतो, 5 दिवसाचा होतो. गावात मी जन्मल्यापासून 6वीपर्यंत गावात सप्ताहच कधी झाला नाही. पहिल्यांदाच सप्ताह झाला आणि त्या सप्त्याचा 6वीत असताना माझ्यावरती असा परिणाम झाला की समोर एक छोटी मुलं बसलीत, असं मी कीर्तनाला बसलो होतो. आणि वाजवणारे छोटे छोटे मुलं होते, गाणारे छोटे छोटे मुलं होते. कीर्तन श्री गुरूंचं होतं. परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर नावाचा तालुका आहे, चारठाण नावाचं गाव, श्री क्षेत्र गुरुवारी नामदेवजी बाबा चारठाणकर, ज्यांचं कीर्तन चालू होतं. त्या कीर्तनाचा परिणाम माझ्यावरती असा झाला, मी आईकडे हट्ट धरला आणि मी चारठाणला निघून गेलो. 7वी ते 10वी तिथं थांबलो आणि 10वी नंतर 1996ला आळंदीला गेलो. ठीक नाही, त्या अगोदर 92 ते 96 तिथं होतो 4 वर्ष. 1992ला मी घर सोडलं. 2022 चालू आहे, गेली 30 वर्षे झालं या संप्रदायाचं मी अध्ययन करतो. 30 वर्षाचा कालखंड आहे. ठीक नाही, आणि ग्रंथाची 7वीत असताना मी संपूर्ण काकडा पाठ केला श्री गुरूंच्या कृपेने. 2000 साली वैद्य महाराजांनी माझ्याकडून गीता पाठ करून घेतली. 22 वर्षे झाले त्या घटनेला. का तर मी पंजाब प्रांतात होतो, घुमान नावाचं गाव, तालुका बटाला, जिल्हा गुरुदासपूर, पंजाब प्रांतामध्ये. मला सांगण्याचा भाव इथंपर्यंत आहे. मी त्यांना सांगितलं मला माहीत नाही, पण मी परमार्थात आलो ह्या घटनेनं, पण माझ्या कुळात कोणी परमार्थिक नाही. त्याला कारण सांगतो. आईनं गाजे माझ्या गळ्यात माळ घातली, पण माझं कीर्तन ऐकल्याच्या नंतर माझ्या वडिलांनी माळ घातली. मला परमार्थाचा तो वसा नव्हता. पण एक दिवशी मी सहज आईला म्हटलो आई तुला कोणी माळ घातली हे मला कसं कळायचं. तिने सांगितलं मला भगवान बाबांनी माळ घातली. मला वाटलं आई आनंद करता म्हणली असेल, याची भगवान बाबाची कुठं भेट झाली असेल. मी मला सांग भगवान बाबाची तुझी कुठं भेट झाली. तेव्हा तिनं सांगितलं मी माझ्या बहिणीच्या घरी होती लहान असताना, म्हणजे अर्थात माझ्या मावशीच्या घरी. मी गाव, त्या गावाचं नाव मूर्ती, गुंज मूर्ती, तालुका घनसंगी, अंबड घनसंगी, जिल्हा जालना. इथं भगवान बाबा 8-8 दिवस राहायचे. मूर्ती गावात 8-8 दिवस असायचे, माझ्या मावशीचं गाव. ठीक नाही, आणि तिथंच मी राहायला होते म्हणे. गावागावात घराघरात बाबांच्याच माळी. तेव्हा माझ्या लक्षात आलं की वडिलाची म्हणजे माझे वडील आजोबा या परंपरेतला कोणीच नाही. गावात एक गायक नाही, वादक नाही, माझ्या अगोदर कोणी कीर्तन, काही परमार्थच नाही. 6वीपर्यंत मला तुकवाने ज्ञानोबाही माहीत नाही. यापर्यंत मी वारकरी सम्राटचा वक्ता म्हणून घोषित झालो. ही सहज नाही, एका साधूची कृपा आहे. सहज घडत असतं का. आणि तेव्हापासून स्वतःच्या मनाला साक्षी ठेवलंय, ज्या अर्थी या संप्रदायाने मला वक्ता म्हणून नियुक्त केले. नाहीतर आपलं काय भाग्य महाराज. आता मामाच्या घरी थांबलो होतो, चहा घ्यायला आलेल्या. चहा घेत नाही, त्यांना म्हणलो तुम्ही इथून चिकलठाणला चालत जात असाल. ते म्हणले हो आम्ही चालत जायचो. अंधाळे महाराज कधी कधी माझ्या डोळ्याला पाणी येतं बरं का. विठ्ठल महाराज काय माहिती का, प्रल्हाद महाराज एक लक्षात ठेवा, जेव्हा मी छोटे होतो ना, मला तुमचं सांगायचं नाही, मी माझं सांगतो. मी जेव्हा छोटं होतो ना माऊली, त्या टायमाला घराच्यावरून जर विमान गेलं ना, घराच्यावरून जर विमान गेलं तर आम्ही जर मित्र जेवत असलो घरामध्ये, तर आईशी जशी ताटं सोडून द्यायचो आणि बाहेर जाऊन पळायचो. अरे गेलो ढगात गेलो. ती माझं आता ते माझं नाही कळलं, ते माझं आता ते माझं. तो म्हणा नाही माझं नाही, आधी मी पाहिले, आता दुसऱ्याला तुझं. आम्ही लहानपणीची विमान वाटून घेतली. आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की विमान, फक्त एकच लहानपणी इच्छा होती, हे विमान आम्हाला जवळून पाहायला भेटावं, बसायला नाही. त्याचं स्वप्नच पाहिलं नव्हतं. हे विमान जे आम्हाला आकाशात दिसतं ते विमान फक्त जवळून पाहायला भेटावं. अरे आम्हाला नंतर कळलं, ज्या संप्रदायाच्या संतांनी आमची नियुक्ती केली त्यांना आम्हाला जगभर विमानाने फिरवलं. जर त्याने एवढं दिलं असेल, इथं माणसं पक्षाची जर एवढी निष्ठा बाळगत असेल, पक्षाच्या विरोधात कोणी बोललं तर माणसं रागावतात. आणि ज्या संप्रदायाने तुम्हाला तुमच्या अवकातीपेक्षा खूप काय जास्त दिलंय का, तुम्ही IAS IPS नाही आहेत. हां, आज कम्पॅरिझन त्याची जर तुलना केली तर आपल्या संपत्तीची आणि आपल्या मानाची आणि प्रतिष्ठेची तुलना इथं IASच्या लेवलची घडत नाही, त्यापेक्षा 1000पट मोठी घडते. मी यापेक्षा आणखी कोणती निष्ठा ठेवायला पाहिजे आपण. माझं तर वैयक्तिक मत आहे, हनुमंताच्या यंत्र जर आपली छाती फाडली ना, इथं तुकोबा ज्ञानोबासारखे संत दिसावेत, अन्य कोणी दिसू नाहीत. संप्रदायाचे संत दिसावेत, पांडुरंगासारखा देवच दिसावा,
कारण या महाराष्ट्राला, माझं तर वैयक्तिक मत आहे महाराज, या महाराष्ट्राला 4 वेद आहेत पोरांनो. किती वेद आहेत पोरांनो? थोडंसं ऐकू दे मला. किती? हुशार आहे पोरं. किती वेद आहेत? चला पोरांना थोडंसं बोलतो करतो तुम्हाला, आणि तुम्हाला एक सूचना सांगतो. हां, एक श्लोक सांगतो, त्याचा अर्थ सांगतो. शतम आहे भोक्तव्यम, सहस्रम स्नानमाचरित, लक्ष्मीचे दातव्यम, कोटीम त्यक्त्वा हरिभजित किंवा विद्याचरित. त्याचा मराठीत मिनिंग सांगतो, फक्त लक्षात ठेवा. आता शतम आहे भोक्तव्यम, 100 कामं सोडून जेवण करायचं. 100 कामं सोडून, आता बोला पटकन, 100 कामं सोडून बस. सहस्रम स्नानमाचरित, 1000 कामं सोडायची आणि स्नान करायचं. 100 कामं सोडून, 1000 कामं सोडून लक्ष आंघोळ. कोणतरी आंघोळ म्हणले. बरं आंघोळ, हां आंघोळ, सहस्त्र, हां जमतं काय आणते काय आंघोळ तर आंघोळ. सहस्रम स्नान आचरित, लक्ष्मीविती दातव्यम, 1,00,000 कामाडं सोडायची आणि पहिलं दान द्यायचं. 100 कामं सोडून, 1000 कामं सोडून, 1,00,000 कामं सोडून, आणि कोटीम त्यक्त्वा विद्याचरित, कोट्यावधी कामं सोडायचे आणि सर्वात पहिला अभ्यास करायचा. बोला की. अरे बापरे, गप झाले ना. ते तर महत्वाचं आहे, ती एवढंच लक्षात ठेवा. परत लक्षात ठेवा, 100 कामं सोडून, 1000 कामं सोडून, 1,00,000 कामं सोडून आणि कोट्यावधी कामं सोडून. आता मी कधी अचानकपणे 10-15 मिनटं कीर्तनाची झाले की विचारीन, यातला एकही शब्द चुकता कामा. कोट्यावधी कामं सोडून जेवणच लक्षात ठेवा तुम्ही. अरे अभ्यास असं असतं का कुठं? यांच्या डोक्यात फक्त जीवन बसलंय. त्यांना वाटलं मी जेवणापासून निघणार. अरे अभ्यासापासून सुरुवात करा. अभ्यास चांगला झाल्यावर होऊन जेवणाचं ताट पुढे येतं, नाही का कळलं? जेवणानं अभ्यास पुढे येणार नाही, पण अभ्यास केला तर जेवणाचे ताट वाढण्याकरता जग तयार होईल. अभ्यासक लोकांची वाट अन्न पाहतंय, त्याला अन्नाची वाट पाहावीच लागत नाही, वाट पाहतं त्याचं. विद्वते कथा संपूर्ण विश्व खाली, संपूर्ण त्याची वाट पाहुणे. सांगतो भजन करा विठाला. मी परमार्थाची निष्ठा या संबंधाने बोलत होतो. इथं आजही देवाला निष्ठा, ईश्वर निष्ठेच्या पायी, आणि देवाची निष्ठा केवळ परमार्थाच्या कोणालाही दिसत नाही. ते फक्त भेटण्याकरता, देवाकरता प्रमाण पार झाले लोकांच्या. कोणते? जरी आकाश वर पडो पाय, ब्रह्मगोळ भंगा जाय, वड वन्नळ त्रिभुवन खाय, पर मी तुझीच वाटप आहे का. काही जरी झालं तरी परमात्म्याची निष्ठा धरणार नाही. हा काळ संपला बरं का. नाही पटलं थोडं स्पष्ट होतं, म्हणजे प्रस्तावना लांबेल. जर आता आपल्या सप्ताहाचा काला सांगता झाली आणि काल्याच्या दिवशी जर समोरच्या पटांगणामध्ये भगवान परमात्मा, विष्णू परमात्मा गरुड घेऊन आला आणि त्यांना सांगितलं चला, ज्यांची इच्छा आहे त्यांना वैकुंठात घेऊन जातो. किती जण निघतात? अरे बापरे, 2-4 हात पटापट वर गेली हो. मला वाटत नाही आम्ही तो कोणी निघताना, आमच्या तर तारका शिल्लक येत. या म्हणल्याला येईल कोणी? म्हणजे पहा ना, ज्या अर्थी 40,000 400 लोकांपैकी 4 हाताचे लोक वरती जातात. 4 हात, याचा अर्थ काय आहे गणेश महाराज? काय उत्तरायचं? अरे बाबा काय उत्तरायचं? इथं लोकाला आजही देव घ्यायला आला तरी नकोय, उद्धारच नको ते कोणालाच. मी बोलत आहे ज्ञानोबा आका मर हा बोल न साहती. मेल्या तर रडता तो सोडा, मर म्हणलेलं सण होत नाही. इथं मृत्यूच माणसं नाही माणसाला. हे माणसाला बळच म्हणू लागतंय. स्वर्गवासी हे काही नाही लोकांना, नंतरचं कोणाला काही मान्य नसतं. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला ईश्वराने सुखी ठेवावं, हा त्याचा परमार्थ आहे. त्याला उद्धाराकरता देऊ नकोच. आणि उरच जर परमार्थ करणं त्याच्यावर काही संकट आलं तर गावामध्ये एक चर्चा असते. तुमच्या गावात ऐक नाही मला माहीत नाही, पण मी ऐकली ती सांगतो. गावात काय चर्चा असते माहिती का? अहो त्या बाईनं एवढा परमार्थ केला आहे, अहो सारखी देव करती, सारखी आळंदी पंढरपूर पैठणला असती, सारखे कीर्तन ऐकती, सारखे काकडा भजन गुरुचरण देती, गोकाष्टमी रामनवमी हनुमान जयंती बाबा सगळे उत्सव करते ते. आणि तिच्या घरी असं कसं झालं हो? नाही कळलं. दोन तीन पोरं दाता खाऊन वाजवली, लाज राखमले. हे आमचे का, आमचा तुम्ही कशाला नाद करायचा? हे पेटल्यावर हात फोडतील पण माघार घ्यायचे नाही. महिला मंडळ संघटन चांगलं आहे, जोरात टाळी वाजली. एकदा महिला मंडळापेक्षा जोरात वाजली पाहिजे. सर्वांनी मिळून वाजवा, इकडची तिकडची. बस बस, धन्यवाद. काय होतं माहिती का बरं का महाराज,
हात हाताजवळ असतो, हात हाताजवळच असतो. टाळी वाजवायला फक्त एवढंच घ्यावं लागतं हात हाताजवळ. पण आमचे गुरुवरे वैकुंठवासी सद्गुरू विठ्ठल बाबा घोले मला पाठात म्हणायचे, दुसऱ्याकरता टाळी वाजण्याकरता मन मोठं असावं लागतं. वाजत नाहीत माणसं. अहो काही माणसं अशी वाजवत नाही, कौतुक नाही, दुसऱ्या वाजवत येत नाही. थांब ते थांब 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 म्हणला, रंगलंय म्हणला थांब हा, त्याचा हात दाबते, थांब म्हणला, थांब वाजू नको म्हणला, रंगायले म्हणला थांब हा. अरे मी काय केलं बाबा तुझं वाईट, माझा काय, मला काय संबंध आहे की नाही. वाजवत येत नाही ते दुसऱ्याला, ते स्वतः तर वाजवत नाही, दुसऱ्याचा हात दाबते, थांब म्हण थांब, हो दिस कसं होतं पाहू दे. माझं काय होणार, मी पहिल्यांदा बाळापूर आलो 30 वर्षामध्ये, परत येण्याची काय कल्पना आहे की काय जाणीव आहे, उद्या सकाळचा सूर्य कोणी पाहिला आहे, काय कल्पना कशाची. माझं वैयक्तिक मत सांगतो बुवा, महाराष्ट्रातल्या 30 वर्षामध्ये महाराष्ट्रात अतिशयोक्ती वाटली माझं बोलणं पण सांगतो बरं का. विठ्ठल महाराज, महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात माझी तक्रार नाही, कोणत्याच गावात. 30 वर्षाच्या परमार्थामध्ये मी या वाचन आणखी परमार्थ खराब नाही केला, ठीक आहे, अजिबात नाही. कोणत्या व्यक्तीची माझ्या मुखातून 30 वर्ष कधी निंदा नाही घडली, कधीच नाही. माझ्याबद्दल जर कळलं ना मला, ऋषिकेश महाराज असं असं म्हणलेत, इट्स ओके, नो प्रॉब्लेम, तो त्यांचा भाव आहे. पण मी माझा स्वभाव कसा सोडू शकतो, माझा स्वभाव आहे. संप्रदायाच्या भगवत भक्ताची 36 लक्षणं सांगितले का गीतेच्या 12व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकापासून. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्मोह निरंकार, ही सगळी जी लक्षणं सांगितली का, अनपेक्षित सूचित लक्ष. त्याच्यामध्ये मत्सर नावाचा एक अक्षर आहे, मत्सर. मत्सर हा, मत्सर नाही. माझं तर वैयक्तिक मत आहे, आमच्या गुरुजी माझे मच्छर परवडला पण मत्सर नाही परवडत, ठीक नाही. तो माणसाच्या रक्ताचं शोषण करतो आणि मत्सर करणारी माणसं आयुष्याचं शोषण करतात. तो मत्सर किमान अगरबत्ती लावली, कछवा लावला, वरून काहीतरी टाकलं तर किमान ते जाईन तरी, पण मत्सर जात नाही ना. उलट तो जसासा मोठा झाला तसासा वाढतो. हां, त्याचा कसा कसा वाढतो काय कळत नाही. अनेकाने मत्सराने अनेकाचं जीवन उद्ध्वस्त केलंय. मत्सराने किती लोकांचं करिअर उद्ध्वस्त केलं, मी किती लोकांची लिस्ट सांगू. परमार्थ करणाऱ्या माणसाचा चेहरा इनोसेंट सात्विक होत गेला पाहिजे. तो परमार्थ करतोय त्याच्या चेहऱ्यावर त्यांना काही नाही. मी त्या अतिशयोक्ती त्यांना विचारा, तुमच्याकडे मी थांबलो, तुमच्याकडे थांबलो. मी सकाळी बुक्का लावलेला आहे, हा तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल नाही मला माहीत नाही. मी हा बुक्का सकाळी लावलेला आहे, सकाळी 6:30ला लावलेला आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत आणखी मी तोंडावर पण पाणी मारलं नाही, अजिबात नाही. मी तोंड धुतलं ना आल्यापासून काय नाही, जसं आहे तसंच आहे. जेव्हा व्हायचं तेव्हा फ्रेश, तेव्हाच. हे म्हणले काय फ्रेश व्हायची गरज आहे आबा, म्हणले तसेच फ्रेश दिसत आहे. तुम्हाला की सांगते मी म्हणलं फ्रेश तर फ्रेश, आणखी वाढू का बुक्का, ती म्हणजे काय गरज नाही. कारण त्याला कारण आहे, मला पावडरची गरज नाही. माझं मन सांगतं, माझं अंतकरण प्रचंड स्वच्छ आहे, काही गरज नाही लोकांवरती प्रभाव करण्याकरता तुम्हाला वेगवेगळे हावभाव करण्याची काय करण्याची गरज. तुम्ही स्वतःच्या स्वच्छ अंतकरणाने वागा, नियतीची ताकद नाही तुमच्या विरोधात कटकारस्थान करण्याची. फक्त गोस्वामी तुळशीदासांचं विधान जगाला सांगू जमत का, जितने तारे गगन में उतने शत्रु हो, कृपा भली रघुनाथ की बाल न बाका हो. त्याची कृपा असल्यावर मन मनगट मस्तक मेंदू मानी मन का त्याचा मजबूत आहे पुरुषार्थ. वरमही मानिन मृत्यूर दन्यम सजनाग्रत. आप्त इष्टापुढे दिन होण्याची गरज नाही. शास्त्र सांगतं तुमच्या स्वतःच्या, आहे की नाही. तुमचा कितीतून ठाईची चाल तुम्ही म्हणली, कोणती ठाई म्हणली, या दोघांना माहिती तुम्ही धरा कुठूनही, आमचा ताल परफेक्ट आहे. भीती वाटेल का. ज्याची तयारी आहे त्याला भ्यायचं काय कारण आहे हो. ज्या पोराला माहिती आपला अभ्यास झालाय तो परीक्षेला जाताना खुश असेल का नाराज, त्याला काय नाराज व्हायची गरज आहे. जिने अभ्यास केला नाही त्याला भीती. उलट रिझल्टच्या दिवशी देखील तो खुश असतो. परीक्षेचा रिझल्ट लागला की त्या परीक्षेचा रिझल्ट ज्या दिवशी त्या दिवशी सगळं तो पिढ्याचा बॉक्स होऊन घेऊन स्कूलमध्ये जातो. सोबत जर दोघं मित्रांनी घेतो तो म्हणतो का रे वाळ्या रिझल्ट लागायचा तो पिढे घेते, तो म्हणला रिझल्ट माझा लागलेला आहे, फक्त 70% विचारायचे आणि ते पण मला माहिती आहेत, फक्त ऐकायचे. तू घे ना पिढे, तो म्हणला नको आपलं ऐकल्यावर घेतलेलं बरं नाही कळलं, कारण त्याला माहिती आहे आपण काय लिहिले. दोघंही सोबत जातात पण एकाला माहिती आहे दुसऱ्याला चांगलं माहिती आहे. सोबत घ्यायच्यानंतर पहिला म्हणत असतो सर मला किती टक्के मार्क्स पडले. सरांनी सांगितलं बाळा तुला 98% मार्क्स पडले. तो पेड्याचा बॉक्स खाली ठेवतो, डोळ्यातून पाणी येऊन रडायला लागतो. नाही सर यू आर रॉंग, तुम्ही झूट बोलताय, तुम्ही खोटं बोलताय सर. अरे खरंच तुला 98%. नाही सर तुम्ही खोटं बोलताय, कारण मला 99%ची अपेक्षा होती. 1% करता ते रडत आणि शेजारचं म्हणतं बाळा मी 35वर खुश. आणि तू का, तो म्हणला पडे महाराष्ट्र शासनाची कृपा नापास करायचं नव्हतं म्हणून. म्हणजे एकाला 98 मान्य नाही तर एक 35वर खुश आहे. आणि माझं वैयक्तिक मत सांगतो 35% पास होणे म्हणता का नापास. नाही कळलं तुम्हाला. माझं लॉजिक सांगतो 100 पैकी 35 ही संख्या मायनस आहे का प्लस आहे.
सत्ता कोणाची येते? ज्याची मॅजॉरिटी असते. सत्ता कोणाची येते? ज्याची मॅजॉरिटी असते. मग 100 पैकी 35% मॅजॉरिटी आहे का 65? नाही कळत तुम्हाला आणखी. जो पोरगा 35% पास झालाय, शास्त्र सांगतो तो 65% नापास झालाय. पासिंग कशी म्हणता येईल? पासिंग ही 51% ठेवावं लागेल. 1% वाढून ठेवावं लागेल ना. 50 जर 50 असेल तर 51ला पास ठेवावं लागेल. हे 65चे 35 कोणी काढले? म्हणून फक्त आपल्या भारतामध्ये एकच मुलगी आहे. टोटल भारतामध्ये, टोटल पॉप्युलेशन ऑफ इंडिया, भारताच्या 140 कोटी लोकसंख्येमध्ये फक्त एक मुलगी आहे जिच्या आईवडिलांनं या महाराष्ट्र शासनाकडे दावा केला, भारतीय शासनाकडे. कारण तिची एकच कारण तिचे आईवडील डॉक्टर होते आणि त्यांचा ती केरळमधली मुलगी आहे. तिचा फक्त एवढाच दावा होता, माझी मुलगी हुशार आहे, की इतरत्र मुलाच्या तुलनेमध्ये हिला हे रेग्युलर शिक्षण मला मान्य नाही. म्हणजे काय मान्य होतं माहिती तिला? आता तुम्हाला विचारतो पोरांनो, एक पोरगा पहिली ते त्याला 99% मार्क्स पडले आणि त्याचाच मित्राला 35% पडले. दोघं कितीला जातील? हां, दोघं कितीला जातील? बरं, दुसरीत परत त्याला 99% मार्क्स पडले आणि दुसऱ्याला परत 35 पडले. कितीला गेले? तिसरीला गेले. ही तिला मान्य नव्हतं. तिचं म्हणायचं असं की त्याला जर 99% पूर्ण तो हे दुसरीतच जात असेल आणि हा 35% पूर्ण जर दुसरीतच जात असेल तर माझ्या मुलावरती अन्याय होतो. मान्य नाही ही शिक्षण पद्धती मला. त्यापेक्षा माझ्या पोरीची स्वतंत्र परीक्षा घ्या आणि 4-4 महिन्यात तिच्या एक्झाम्स कंप्लीट करा आणि तिला 12 महिन्यामध्ये 3ऱ्या वर्गात नेऊन टाका. हे तिचा दावा होता. आणि शेवटी ती नाही ऐकलं शासनाने, केरळच्या विरोधात गेली ती अख्ख्या आणि तिनं ऑनलाईन अमेरिकेशी संपर्क केला आणि ती पोरगी वयाच्या 12 वर्षी ग्रॅज्युएशन झाली. भारतातली पोरगी आहे. तिने इथून अमेरिकेला ऑनलाईन एक्झाम दिली आणि 4-4 महिन्यात एक्झाम देत होती. जो सिलेबसच, मी जेव्हा भारतीय विद्यापीठात ॲडमिशन घेतला तर 3 वर्षाची घटना, नारदीय कीर्तनची ती धडी चालू होती. जेव्हा ते बुक्स माझ्या हातात आलं, जे आम्हाला शिकवायला होते चारुदत्त अफळे गुरुजी, ठीक आहे, नारदीय कीर्तनाचे अफळे गुरुजी. गुरुजीने म्हणलं, गुरुजी हे कीर्तन माझ्याकडे शिकले 100 पूर्व कीर्तन करतात असे, याची एक्झाम मी तुमच्या पुढं कसं काय द्यायची एवढ्या घटनेची? हे तर माझ्या अर्ध्या तासाचा स्टडी म्हणला. याच्याकरता मी 2 वर्ष देऊ का? बरं, तो 4 वर्षाचा सिलेबस होता. जर युनिव्हर्सिटीची मान्यता असेल तर 4 वर्षाचा अभ्यासक्रम मी 4 महिन्यात कंप्लीट करा तयारी. कशी एक्झाम घ्या, मी द्यायला तयारी. असं मी 2 महिन्यापूर्वी गेलेली घटना सांगतो, 2 वर्षापूर्वीची घटना. माझ्यासोबतचे 2-3 मित्र येतात ते, मी बोललो त्यांच्याशी, भांडलोय. शिक्षण पद्धती भांडलं पाहिजे. आपल्याला जे कळतं, मी जेव्हा 7वीत होतो तेव्हाची घटना सांगतो. माझ्या शिक्षकांना मी बोललो होतो एक वाक्यात. त्यांना म्हणत होतं, सर जेव्हा तुम्ही आम्हाला पुस्तकाची घटना शिकवताय, राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं, गद्य पद्य कविता सर्व लिहिल्या, पण आम्हाला तुम्ही जी प्रतिज्ञा शिकवली भारत माता देसाई, ती कोणी लिहिली? त्याच्यावर कोणाचं नाव नसतं खाली, आहे का कोणाचं नाव? ती कोणी लिहिली हे आम्हाला कळावी. डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं, हा थोडासा ओव्हर बोलतो, शिक्षकाचा पोरगा आहे, ठीक नाही, निग्लेक्ट केलं. पण मला माहिती होतं सरांनी उत्तर इथं दिलं नाही, सरांनी याचं उत्तर दिलं नाही, सरांना येत नाही याचं उत्तर. शेवटी मी तेव्हापासून बेचैन होतो. 2012ला जेव्हा प्रतिज्ञेला 50 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा लोकसत्तेच्या पेपरमध्ये वाचलं, तेव्हा मला त्या व्यक्तीचं नाव समजलं. त्या व्यक्तीचं नाव समजलं. सुब्बोरतोरा या नावाचा एक व्यक्ती आहे, तेलंगणाचा आत्ताचा राज्य, अगोदरचा आंध्रा राज्य, तिथाचा तेलुगू साहित्यिक आहे. 1964 साली त्याने तेलुगूमध्ये ती प्रतिज्ञा सहज लिहिली. त्याने त्याच्या मित्राला ती दाखवली, त्याला ती भावली. त्यांनी ती प्रतिज्ञा इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून, काँग्रेसचं अधिवेशन होतं बेंगलोर शहरामध्ये, तिथं सर्वांना दाखवली आणि सर्वांना ती आवडली आणि सर्वांनी तिच्यावरती शिक्कामोर्तब करून एका टायमाला भारताच्या सगळ्या लँग्वेजमध्ये छापल्या गेली. जेव्हा तिनं त्याच्या नातवाच्या बुक्समध्ये ते वाचलं, तेव्हा तो म्हणला, अरे बाळा हे तर मी लिहिलेलं आहे. ते म्हणा, आजोबा काय बोलताय? मी लिहिले म्हणे, हे माझंही लेखन केलेलं. त्यानं ज्याला दिली त्याच्याशी संपर्क केला, त्यांनी सर्व हकीकत घटना सांगितली आणि तेव्हा घटनेला 50 तेव्हा त्याला ती घटना कळाली. पण त्यांनी एकच घटना शासनाला केली, आता जरी ही कविता म्हणजे प्रतिज्ञा मी लिहिली असेल आणि सर्वांना कळाली असेल तरी माझं नाव आत्ता डिक्लेअर करू नका. जेव्हा या प्रतिज्ञेला 50 वर्ष पूर्ण होतील तेव्हा सगळ्या पेपरला माझं नाव टाका. अर्थात ती माझी क्युरिओसिटी, माझी जिज्ञासा होती, मला तिथपर्यंत ती घेऊन गेली. आपल्या जीवनामध्ये जे हे का पाठीमागं पाहिजे ना, कंबर का बांधतात माझे याचं रिझन कळलं पाहिजे, बेसिक तयारी पाहिजे की नाही माझी. मी फेटा बांधतो याची परंपरा मला माहीत पाहिजे. मी जिच्यावरती उभा राहतो, माझ्या गळ्यातला हार मी विनिकारायला घालत नाही. मी का घालत नाही याचे माझ्याकडे कारण आहेत, का घालतात याचं कारण आजपर्यंत कोणी देत नाही. तरुणांना अपेक्षा आहे तुमच्याकडून. ते मानावरती मान टाकलेला परमार्थ आता सध्या थांबलाय ना. एक होता राजयात्रेतून बायका होती, आवडती होती, आता तो काळ राहिला का? द्विपार्यापर्यंत म्हणतात काय, बरं मी लॉचा स्टुडंट आहे. मी 2009ला जेव्हा लॉ करत होतो, एलिबिली असतानाच, तेव्हा मी प्रिन्सिपलशी आता घटनेच्या संबंधाने भांडलो.
आपण जेव्हा एखादी घटना जर अमेंडमेंट केलं जात असेल, कायद्यामध्ये सुधारणा केली जात असेल तर आपण भांडलो पाहिजेत ना, जगाशी तक्रार केली पाहिजे. म्हणजे संप्रदायाच्याही आज मी तर देऊ संस्थाने एक पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण संस्थांच्या वतीनं गाथा छापा आणि त्याच्याकरता 20 अभ्यासक नेमवा, त्याच्यातला रस्व दीर्घ काना मात्रा उकार संशोधन करा, स्पेशल माणसं, आणि त्याचा एवढा भिंचूक गाथा वाचकांच्या हातात द्या आणि सर्व इतरत्र लोकांना सांगा इथून पुढं ज्यांना ज्यांना छापायचं असेल त्यांनी याची प्रत छापा, जेणेकरून अभ्यासाला त्याचा त्रास होणार नाही. आजही जर ज्ञानेश्वरीच्या ओव्या किती असं जर म्हटलं, ज्ञानेश्वरीच्या टोटल ओव्या, कारण मी 2014 जेव्हा UPSC दिली, 2014ची घटना सांगतो, तेव्हा मी शासनाशी काही घटनेत भांडलो होतो. 2014ची घटना सांगतो. 27 ऑगस्ट 2014 या दिवशी मी UPSC जेव्हा दिली. आत्ता मी येताना गणेशला म्हणलो, आत्ता मी डॉक्टर करण्याच्या मार्गावरती, आता सायन्सला परत ॲडमिशन घेतलं मी की नाही. या संबंधाने मी त्यांना विषय बोलून गेलो. ज्ञानेश्वरीच्या 3 प्रत आहेत. सद्गुरू जोगमारा संस्थेच्या ज्ञानेश्वरी 9033 ओव्या आहेत. किसन महाराज साकांच्या ज्ञानेश्वरी 9034 ओव्या आहेत. कारण 15व्या अध्यायामध्ये एक ओवी त्याच्यावरती एक्स्ट्रा आहे. कोणती ओवी ती मी सांगतो तुम्हाला सर्वांना. एका ज्ञानेश्वरी 9032 ओव्या आहेत. वाचकाच्या हातात जर वेगळी वेगळी ज्ञानेश्वरीचे ग्रंथ पडले गेले, आजही कित्येक लोक जेव्हा पारणाला बसतात, माऊली तिच्या साक्षीदार आहेत. माऊली वेगळ्या वेगळ्या लोकांच्या हातात जर वेगवेगळी ज्ञानेश्वरी गेली त्यांना ओव्या सापडतात. कारण काही ओव्यात 2-3 माघार आल्याच्या नंतर श्लोक येतो, काही ओव्याच्या पुढे श्लोक. कित्येक वाचकांची पंचायत होते, फजिती होते. याचा कोणीतरी ज्ञानेश्वर संस्थांचं ते काम आहे की त्यांनी सर्व प्रत एकत्र करणे, त्याच्यावरती अभ्यासक नेमे, त्याचे रस्व दीर्घ. आजही महाराष्ट्रातल्या 99% कीर्तनकाचा चुकणारा एक अभंग सांगतो मी आणि माझी प्रस्तावना थांबवतो. चुकणारा अभंग की नाही. एकदा टाळी वाजव सर्वांनी. भीष्मपणे केल्या पराजयाची सुरुवात काय? विश्वपणे केला केला धनुधर रक्षितेच्या अभंगाची सुरुवात साधा वया. हां, इथं भक्ती शब्द तुम्ही म्हणाल हे मला माहिती होतं. हाच अभंग चुकीचा आहे. महाराष्ट्रातल्या किती नामवंत कीर्तनकार अभंगावर कीर्तन करताना भक्ती शब्द यूज केला. त्याचा अर्थ सांगताना काय सांगितलं माहिती का? साधा वया भक्तकाज असा शब्द पाहिजे तिथं. गाथ्यात चुकला म्हणजे मी चुकू का? कारण मी अभ्यासक आहे, मी कसा चुकू शकतो? गाथ्याच्या प्रिंटिंगमध्ये दोष होऊ शकतो. गाथा काय तुकोबाराने छापला का प्रत्यक्ष? अर्थ सांगताना तुम्ही काय सांगताय की भक्ताचं काम करण्याकरता देव लाज राखत नाही. अर्थ तर बरोबर सांगताय, मग उच्चार चुकीचा कसा करताय? साधा वया भक्तिकाज नाही लाज म्हणताना अर्थ काय सांगताय? देव भक्ताचं काम करण्याकरता लाज धरत नाही. अर्थ तर बरोबर सांगताय, म्हणताना भक्तिकाज कसं काय म्हणताय? मग भक्ती शब्द उच्चार त्याचा अर्थ काय होती का? भक्तीचं काम करण्याकरता देव लाज धरत नाही. भक्ती करण्याचा विषय, करतो त्याचं नाव भक्त आहे. पकवाजा वाजवण्याचा गुण आहे, पण पकवाज हा गुण हा पकवाजाच्या अंगात असतो, तो स्वतंत्र वाजत नाही ना, तो कोणातरी अंगाने. गायन हा गुण आहे, तो गायकाच्या अंगात आहे. वक्तृत्व हा गुण वक्त्याच्या अंगात असतो, तो स्वतंत्र नाही ना वक्तृत्व. तसं साधा वया भक्तकाज नाही लाज धरत. ठीक आहे. मग पुढे अभंग असे गाथ्यातले जवळजवळ महाराष्ट्रातल्या नामवंत कीर्तनकाच्या चुकीचे निवडलेले अभंग याचे 1600-1700 अभंग मी काढलेत. मी म्हणजे माझी मोहची बडवी सांगत नाही स्वतः करता, कारण मी आजही सकाळपासून ज्या अभंगाचं मी चिंतन करत होतो, तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, माझा मोबाईल खाली. मी जवळजवळ 6 ते 7 लोकांना गाथ्यामध्ये वेगवेगळे पोस्ट मागून घेतल्या. त्याला कारण आहे की आता माझ्याकडे पाहून हजारो तरुण, हजारो माझे मित्रवर्ग, कारण पूर्वीचा काळ होता, आता लोक रेकॉर्ड करतात, एक कट करतात. एखादा शब्द जर चुकला तर लोक नेटला सर्च करतात, कुठं रॉंग आहे की राईट आहे, माझं बोललेलं वाक्य सेंटेन्स कंप्लीट आहे की नाही, आणि लोक एकमेकाला प्रश्न. तो काळ बदलला ना आता देताना तुम्हाला प्रत्येक शब्द लोकांपुढे द्यावा लागेल, शब्द द्यावा लागेल, एक घटना लोकांपुढे सांगावं लागेल. एक घटना जर चुकीची लोकांपुढे मेसेज चुकीचा गेला, कदाचित एखाद्या लोकांना एखादं कीर्तन नाही आवडणार, परत तारीख भेटली नाही तर काळजी करू नका, पण तुमचं मन बनलं पाहिजे. तुम्ही संप्रदायाशी निष्ठेने वागलात, देव तुमचं कल्याण करेल. लोकाला पटवण्याच्या नादामध्ये, लोकांच्या तारखा मिळवण्याच्या नादामध्ये का संतचं काही बोलत राहणार का? लोकाला खुश करण्याच्या नादामध्ये असं कसं काय चालेल? तुम्हाला काय सांगायचं मी ते ऐकायचं नाही चालणार. तुकोबाराला ही घटना मान्य होती. तुकोबारा एकच वाक्य बोले, लोकाचा परमार्थ हा परमार्थ करता नाही, तो प्रपंचाकरता आहे. प्रपंच समृद्धी करता परमार्थाची साधना केली जाते. या उलट तुकोबारांनी प्रपंचाची वाट लावली आणि परमार्थ समृद्ध केला. पाठातलं बोलतो आणि थांबतो. जाळूनी संसार, याचं काय उत्तर निघतं? संसाराच्या नावे. याचा अर्थ संसाराला शून्य केलं तेव्हा परमार्थ उन्नती झाला. इथं परमार्थाला लोक वडील प्रपंचाची समृद्धी केल्या जात असेल तर मग तुकोबाराबद्दल बोलण्याचे राईट शिल्लक कुठे राहतात? तुकोबारा बोलले, आजही लोकाला देवाच्या संबंधाने कसलीही जाणीव नाही, आणि त्या सर्वांना कळावे म्हणून अभंगाचं पहिलं चरण. देव जाणता, देव जाणता, देव
जाणता देव जाणता देव जाणता देव जाणता देव देव जाणता जाणता देव 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 जाणता आपली सत्ता एकाएकी आपली सत्ता एकाएकी आपली सत्ता एकाएकी देव चतुर 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 आपली सत्ता देव चतुर 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 देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर चतुर लक्षात ठेवू सर्वांनी टाळी वाजवा. बुद्धीचे असले की वक्त्याला बोलायची ऊर्जा येते. तुमच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन भाव पाहून माझी ऊर्जा वाढली. कधी कधी श्रोत्यांच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन पाहून वक्ता बोलत असतो. कारण तो शृंगार, हास्य, करुणा, रुद्र, वीर, भयानक, अद्भुत, बिभत्स आणि शांत या 9 रसापैकी तो कोणत्या रसात बोलतो त्यानुसार प्रमाण म्हणावं लागतात. त्यानुसार चेहरे करावं लागतात. नाही तर कोणताही रस सांगितला बसणाऱ्यांचा जर एकच रस असेल पाहणे तो वक्ता मरण ना. हां म्हणजे काही लोक म्हणतात फक्त महाराज आमचं गाव ऐकायला एक नंबर आमचं गाव लय मोठी महाराज आमच्या गावात येऊन गेली असं म्हणतात. आणि कीर्तन सुरू झालं की नुसती पाहते काही बोला ती रिप्लाय देत नाही. बरं काही माणसं तर गावातले शहाणी माणसं पुढं मांडे घालून बसतात नुसतं पाहतात. आणि लोक म्हणते आमच्या गावचा एक नंबर हुशार. म्हणून आता हा जर हुशार तर गावाला कोणत्या तालुक्यात ठेवायचं. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबारावले देव जाणता जाणता शब्द सांगितला. त्याला कळतं मला एवढं म्हणायचं. मग त्याला जर कळतं तरी माणसं दररोज देवाचं शहाणपण, देवाचं अस्तित्व, देवाचे सगळे प्रमाण जर कीर्तन करायला पाठ आहेत तर एकदा तरी त्या प्रमाणात घाबरलं पाहिजे. व माझं वैयक्तिक मन सांगतो व तुम्हाला पटणार नाही पण आचार्य चाणक्याचं विधान आहे. वाक्य हिंदीतलं आहे, संस्कृतमधलं आहे, मी मराठीत त्याचं मिनिंग सांगतो. चाणक्य असं म्हटले होते जी माणसं पापाची व्याख्या सांगतात ती माणसं सर्वात जास्त पाप करत असतात. कारण पापाच्या व्याख्या करणाऱ्या माणसाला पापाची भीती संपलेली असते. ज्यांना कळतं का एकादशीचा पाय पाप आहे द्वादशीचा कोणता पाप आहे ते अजिबात एकादशी द्वादशीला मानत नाहीत कशा घटनेमध्ये. त्यांच्याकडून एकादशीला जास्त पाप घडतं. बोलण्याचे शब्द असतात लोकांना रंजनाचे हिंमत नाही.
उलट ज्यांना सांगितलं का ती माणसं जास्त पापभिरू असतात, त्यांना जास्त भीती वाटते उलट त्या घटनेची. नको रे बाबा देवाच्या समोरून जायची. देवाच्या मूर्तीची बसवणाऱ्याला जेवढी भीती असते का तेवढी घडवणारा कधीच नसते. का ती त्याच्यावर बसूनच घडवतं, नाही कळलं. पकवाजाला स्पर्श पायाचा झाला नाही पाहिजे हे वादकाला कळतो, बनवणारा नाही. कारण त्याला पाय देऊनच ओढावं लागतो, नाही कळलं. तो इन्सल्ट करतो आम्हाला त्याचा अर्थ नाही, पण त्याचं मूल्य नसतं त्या घटनेतलं. कारण त्याच्याविषयीचा आदर 24 अतिपरिचयात आवाज्ञा सद्गुरूंच्या भाषेत मोठे बाबा मला पाठत माझे अतिपरिचयात व अति दूरत्वात आणि अति समित्वात असे 2 दोष असतात. नाही कळलं तुम्हाला. अभंगाची प्रस्तावनाकडे परत एकदा टाळी वाजवा. 100 कामं सोडून हे 100 कामं सोडून 1000 कामं सोडून 1,00,000 कामं सोडून कोट्यवधी कामं सोडून झाली पास. बघा आता यांना तो संस्कृत श्लोक जरी पाठ नसेल पण त्या श्लोकाचा अर्थ पाठ झाला का नाही. मी केलेला 250 किलोमीटरचा प्रवास सफल झाला ना. एका कीर्तनातून एका पोरला कळलं बास झालं. अच्छा दरवर्षी जर 100 लोकांना कळलं तर सप्ताह नाही व्हायचा, उद्धार होईल सगळ्याचा. एकालाच कळलं पाहिजे हे का नाही. एखादाच होत असतो संत, एखादाच संत होतो. परत नोकरी आता तुम्ही केली. हुशार आहेत पोरं. वा एकदा तुम्ही एकदा पुरुष मंडळी का टाळ्या वाजवा बरं. महिला मंडळ का टाळ्या वाजवा. बरं तुम्ही जा आता घरी. पाहता उद्याची सकाळ. तुम्ही मला नाही धोका दिला, तुम्ही स्वतःला दिलाय. हां तुम्ही स्वतःला झटका दिलाय. माझं काय, मी तर आता रात्रीच चाललो, माझं तर झालं जेवण. मी तर काय बसलो बाबा, गेला गाडीत निघून, संपला विषय आमचा. आम्हाला काय नाही, आम्हाला पुढं लागलं हायवेला की निघलो. दुसरं काय आता हॉटेलला चहा घेऊ आम्ही, कुठेही घेऊन. आमचं काय झालं, तुमची सकाळ तुम्ही धोक्यात घातली. बायका पाहत होत्या, काय झालं तुम्हाला टाळी वाजवलं. हां माझ्याकरता वाजवायची होती ना, ते मला वाजवली हळूहळू अशी, नाही कळलं. प्रसन्न राहा बरं का. एक सांगतो बाबा की माझं वैयक्तिक सांगतो बरं का, नवनाथ महाराज बरं का, विठ्ठल महाराज, माझं वैयक्तिक म्हणून सांगतो. मी दररोजचं कीर्तन करताना खरं तर मला एवढा मोठा त्रास आहे. तुमच्या सर्वांना माहीत नाही कारण मी नेहमी सांगत नाही, पण तरी एक वाक्य सांगतो. माझा एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटमध्ये एक पाय माझा मांडीपासून तुटला आहे. मी आता तुमच्यासमोर जो पाय उभा लावला आहे तो आर्टिफिशियल नकली पाय आहे, पार मांडीपासून कट केलेला आहे पूर्ण. आता गाडीत बसले की तो पाय मला काढून ठेवायचा आहे. आणि त्यातल्या त्यात मला त्याच पायाला बेंड आलं आहे, ते फुटलं आहे. त्यामुळं 2-3 दिवस मी कीर्तनात उभं नाही असं डॉक्टरने मला सांगितलं, कारण त्याचा आणखी त्रास होईल. कालचं कीर्तन झालं. आज मनात असं ठरवलं होतं, प्रसन्न वातावरण पाहिलं, फक्त मी फेटा बांधताना ती एकच पांडुरंगाला प्रार्थना करतो, एक पाय घालून जर तूच उभा केलंस असा तूच आयुष्यावर उभा कर, ज्याशी तू मला बसवशील त्याशी मी उभारायची हिंमत करणार नाही. त्याने ठरवलं ते मी निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी माझा मांडीपासून पाय गेला, सर्वात पहिले सकाळी कळ्ळेबोतो मुंडे महाराज हॉस्पिटलमध्ये हजर होते. जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला, त्या ॲक्सिडेंटची घटना मुंबईला, जिथं विनायक मेटे गेले तिथंच ॲक्सिडेंट झाला. ते ज्या हॉस्पिटलमध्ये गेले त्याच हॉस्पिटलमध्ये मला नेलं होतं. कारण त्या स्पॉटला महाराष्ट्रात ते भक्ती बर्वे, अभिनेत्री, अभ्यंकर अशी प्रचंड मोठी मोठी माणसं गेली त्या स्पॉटला. गेले माझा पाय गेला याचं मी आयुष्यात कधी दुःख बाळगलं नाही. गेली 8-9 वर्ष त्याचा पाय जाऊन. मी फक्त एकच सांगतो, माझा फक्त पाय गेलाय, आणखी माझं डोकं शाबूत ठेवलं ईश्वरने. मला कुठं पायात लोकांना लाता मारायच्यात, कुठं मला लोकांना लाता मारायच्यात. ज्यानं परमार्थ करायचा आणि ज्यानं परमार्थाची दिशा समजून घ्यायची ती बुद्धी त्यानं जागेवर ठेवली, ही त्याचे उपकार आहेत. पायाचं कुठं दुःख करत बसू. उरं जर फटका डोक्याला बसला असतं, जर विड केलं असतं, नाही कळलं. आता किती, आता का कमी येडी आहेत का, नाही कळलं. त्यांना तर डोक्याला फटका बसलाय, काही कळत नाही कुठं फटका बसलाय. धडकीट पायात मी येड्यासारखं वागायलेत. उलट त्यांच्या डोक्याला ॲक्सिडेंट झालेला फटका आहे महाराज. हां उलट जेव्हा उलटा बसन आबाद तेव्हा ते नीट होतील. लई येडे, येड्याची तर लिस्टच सांगू नये मी, तुम्ही ऐकू नये. माझं म्हणणं की ज्याचं मूल्य कळतंय त्याला मूल्य कळावं. मी दररोजचा फेटा बांधताना फक्त एक प्रार्थना करतो, आजचं माझं शेवटचं कीर्तन आहे, अशी माझी प्रार्थना असते. कारण माझ्या आयुष्यातलं मी पहिलं कीर्तन केलेलं गाव माझ्या लक्षात आहे. त्या गावाचं नाव आहे श्री क्षेत्र रामपुरी लिंबाजी बुवाची, तालुका गेवराई, जिल्हा बीड. 1993 साली मी ते कीर्तन पहिलं केलं. गेली 29 वर्ष मी कीर्तन करतोय.
93चं पहिलं कीर्तन माझ्या लक्षात आहे. मी माझ्या आयुष्यातलं केलेलं 10व्याचं पहिलं प्रवचन माझ्या लक्षात आहे, पुणे जिल्ह्यातलं 1999चं. पण माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन कोणत्या गावात होणार हे मला काय माहिती, मला काय माहिती. जर मीच सांगतो निहाळी पाकी वडा पसरलासी चवडा करुणी माझी वडा आकार गज, काळानाराची तोंडी घातली लोण्याची उंडी, मासी पाख पकडी तवे सरे, मंगळाची अंकुरी सवेची पडे अमंगळाची पोहरी, मृत्यू उदराची परिवरी, गर्भ घेऊस हे जर ज्ञानोबा बोललेत, हे जर ज्ञानोबा बोललेत, जर ज्ञानोबा म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत मृत्यू तुला कोणत्या क्षणाला कुठे घेऊन जाईल याचा जर एक सेकंदाचा भरोसा नाही, आणि हेच जर कीर्तन करायला सांगण्याकरता उभा केला असेल, माणसं बेढर वागत असेल, तर मग नेमकं सांगावं कोणाला. बरं, मृत्यूबद्दल मी काय काय सांगू तुम्हाला, सांगू का थोडासा. मृत्यूला धर्म नाही, मृत्यूला जात नाही, मृत्यूला पक्ष नाही, मृत्यूला मतदारसंघ नाही, मृत्यूला वार्ड नाही, मृत्यू कोणत्या गटाचा नाही, मृत्यूला जिल्हा नाही, मृत्यूला तालुका नाही, मृत्यूला गाव नाही, मृत्यूला कोणतं राज्य नाही, मृत्यूला कोणता शहर नाही, मृत्यूला कोणता रंग नाही, काय मृत्यूला हाईट नाही, मृत्यूला कमी, मृत्यूला चेहरा नाही, तो सुंदर गोरान, हां, मृत्यूला धर्म कळत नाही ना जागा कळत नाही. मृत्यूला जागा कळते, मृत्यूला काय कळत नाही. आणखी सांगू का, जर अशी चुकून बातमी आली ना, चुकून या गावातले माणसं मरत नाही, काय गुंठ्याचा भाव असेल, आमच्या तर वाटेलाच यायचं नाही, सगळे हेच घेऊन टाकतील. लोक म्हणतील एवढी एवढी स्क्वेअर फूट दे, जर माणसं मरत नाही तर. मृत्यू समय जगातला कोणता काही प्रिय नसतं. तुमच्या समोर घडलेलं उदाहरण सांगतो आणि पुढच्या चरणात जातो. तुमच्या समोर घडलेली घटना आहे, गेल्या काही महिन्यापूर्वी युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं, बरोबर आहे. तुम्ही काय ऑब्झर्व केलं मला माहीत नाही, मी जे ऑब्झर्व केलं ते सांगतो. युक्रेन आणि युक्रेनचे जे घरदार सोडून लोक पळाले का, त्याच्यातून मी काय पाहिलं माहिती का, ज्या लोकांनी हजारो लोकांची घरं उद्ध्वस्त केले आणि आपल्या स्वतःची घरं बांधले, त्या माणसांना आहे ती घरं जाग्यावर सोडले आणि एअरपोर्ट गाठलं. कशामुळे, मृत्यूची भीती. ज्या माणसाचा 4 आकडी 7 बारा होता, हजार एकरची जमीन, 7चा आणि 8चा उतारा जाग्यावर ठेवला आणि एअरपोर्ट गाठलं, उत्तर काय होतं, मृत्यू. ज्या माणसाने कोट्यावधीचे बंगले बांधले, आहे तसे बंगले जागेवरती सोडले, एअरपोर्ट गाठला, उत्तर काय होतं, मृत्यू. जी माणसं स्वतःच्या गाडीला हात लावू देत नव्हते, खर्चटण म्हणून, कोणाला दार उघडू देत नव्हते, रिमोट कोणाच्या हातात देत नव्हते, 1 कोटीची गाडी म्हणत होती, ती माणसं कोट्यावधीच्या गाड्या आहे तशा जागेवरती पडू दिल्या आणि एअरपोर्ट गाठत होते, काय उत्तर होतं, मृत्यू. जी माणसं आयुष्यात स्वतःच्या शरीरात जपत होती, एसी शिवाय घराच्या बाहेर पडत नव्हती, एसी शिवाय गाडीत बसत नव्हती, एसी शिवाय ऑफिसमध्ये जात नव्हती, रस्त्यानं उन्हात पडत होती, उत्तर काय, मृत्यू. शेवट सांगू का, शेवट वेळ लांबेल, शेवट सांगतो. ज्या पाकिस्तानने आयुष्यभर या भारताचा हेट केला, त्या पाकिस्तानचे पोरे हातात झेंडा तिरंगा घेत होते, उत्तर काय, मृत्यू. का प्रेम आहे, मृत्यू. आयुष्यभर भारताचा जे तिरंगा जाळत होते ते तिरंगा हातात घेत होते, कारण त्यांना कोणीतरी सांगितलं, भारताचा तिरंगा हातात पाहिला की युक्रेनचंही हिंमत नाही आणि रशियाची हिंमत नाही, आणि जर का चुकून तुमच्या दिशेनं गोळी आली, सकाळीच मेरे भाईवर बहिणो उद्ध्वस्त. बाबा बसला तिथं, भाईवर बहिणो खेळ खंडोबा, परत खंडोबाने आणि खेळ नाही, जेजुरी आणि कोल्हापूर नाही, परत तिथं अपील नाही काही. जगातल्या 195 देशापैकी 155 देश आहेत ज्यानं मोदींचं नेतृत्व ऍक्सेप्ट केलंय. ताकद नाही कोणाची. आता जगात जेवढी माणसं तुमचे मित्र असतील त्यांना विचारा, माझे वेगळ्या देशाचे एक मित्र आहेत, फ्रेंड कंपनी आहेत, ते म्हणतात आजपर्यंत आम्ही शर्मेनं मान खाली घालत होतो, आज आय एम इंडियन, आम्ही भारतीय अशा आवेशात फिरत राहतो. आमचे गुरुजी म्हणायचे, शेळ्यांचं नेतृत्व जर सिंहाने केलं ना तर शेळ्या डरकाळ्या फोडत असतात, पण जर सिंहाचं नेतृत्व शेळ्यांना केलं तर ते पण मी म्हणून ओरडतो. ते पण नेतृत्व करणारा व्यक्ती असा डरकाळ्या फोडणार असावा लागतो, त्याने चुटकी बाजू की विध्वंस करण्याची ताकद असावी, मग सैन्यात ताकद येत असते. नेतृत्व छत्रपती शिवराय करत होते म्हणून एक एक मावळा हजारो हत्तीचं बळ घेऊन फिरत होता. नेतृत्व राजांचं होतं ना, नेतृत्व करणारी ताकद राजांची होती. घाबरत नव्हते कोणाला, मृत्यूला तर कधी आयुष्यात भीतीच बाळगली नाही. उलट त्यांचं वागणं पाहून जो मारत होता त्याला दया येत होती, मी पुढे त्या संबंधाने प्रसंग सांगणारे, फक्त आता प्रस्ताविक डोळ्यापुढे ठेवली याकरता, कारण तू माझ्याकडे तो विषय दिला म्हणून मी थोडं थांबलो. शेवटच्या संबंधाने मी कशा संबंधाने बोललो, आपल्याला जर तो कळतो, देव जाणता
देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी. जर त्याची सत्ता कीर्तन करायलाच कळते तर ती अस्तित्वात आणण्याकरता तो का प्रयत्नशील नाही? त्याच्या मनाला का कधीतरी वाटत नाही की त्याची सत्ता मला पण विध्वंस करणार आहे? फक्त म्हणणार का चाले हे शरीर, चाले हे शरीर कोणाची या सत्ते, चाले हे शरीर कोणाची असते, 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 चाले हे शरीर कोणाची असते. कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना, कोण बोलविते हरिविना. देखवी ऐकवी एक नारायण, 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 देखवी ऐकवी एक आता टाळ्या वाजवर. आणि महाराज मी उगा यांच्याकडून कोण तारखा मिळवते का कधी स्तुती करत नाही बरं कोणी कोणाची. माझ्या आयुष्यात कधी कोणत्या गटात नाही, मी कोणत्या तटात जातीत नाही. शितोळे महाराज हा स्वतंत्र ब्रँड आहे. न कुठं तट न दट काय काय संबंध नाही माझा. 30 वर्षात काय संबंध माझा? आत्ताच्या आलेल्या चिलेपिल्याकडे काय अपेक्षा करू मी? अहो ते म्हणून मी प्रदीप म्हणतो. काय तुम्ही असे असे यांच्या मनानं लावून घेते काहीतरी. त्यांना माहिती मी त्यांना म्हणलो नाही. तुम्ही टाळी वाजवायचं. तुम्हाला आजपर्यंत पटलं का नाही मला माहीत नाही महाराज. खरं तर मी आता चाल म्हणणार होतो, घड्याळकडे जास्त माझं लक्ष गेले, मी थांबणार होतो आता. पण नेमकं त्यांना 10 वाजवलं. परत म्हणलो परत 10 वाजवलं. अरे मुला ते त्यांची वाजवायची इच्छा दिसायली. ते त्यांना न्याय द्यायचा म्हणून मी यांना म्हणा म्हणलो. हा इच्छा तर वाजवा बुवा असं. कारण मी हजारो कीर्तन वाजवलीत ना, हजारो वाजवलीत. हजारो म्हणतो आम्ही, हजार नाही. 2002ला माझं विशारद कंप्लीट झालंय. म्हणजे मी वाजवणं थांबून 20 वर्ष झालीत. प्रारंभिक प्रवेशिका, प्रथम प्रवेशिका, पूर्ण मध्यमा प्रथम, मध्यमा पूर्ण, उपांतन, विशारद 7 एक्झाम्स मी फर्स्ट क्लास पास आहे. आणि मी हे मला सांगायला आवडेल, मी ज्यांच्याकडे विशारद कंप्लीट केले ते अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी. ती अलंकारला होती आणि मी विशारदला होतो. त्यांचा पहिला विद्यार्थी मी विशारद कंप्लीट झालेला. जेव्हा आळंदीत जेवढे वादक तेव्हाचे होते आमच्या समविष्ट, त्यांच्या सर्वात पहिला मी विशारद झालो. ते माझ्यापेक्षा वाजवायला तयार होते, पण ते एक्झामच्या दिशेने वळालेले होते. कीर्तन हजारो वाजवल्या जायचे, पण मला वाटतं त्या संप्रदायाच्या लोकांनी देखील शास्त्रोक्त पद्धतीने केलं पाहिजे ही घटना. कारण आपल्या परमार्थाची दखल ऑडिट झालं पाहिजे ना. आपले कोणीतरी दखल घेतली पाहिजे, आपलं प्रमोशन झालं पाहिजे, साधना करून आपलं काहीतरी घडलं पाहिजे ना. म्हणलात म्हणून सांगतो मी, यांच्याकरता टाळ्या का वाजवा असं म्हटलो, तुमच्याकरता अर्धा मिनटं घेतो मधलं भजन घेतो. एकदा टाळी वाजा मग सांगतो. आता हो म्हणून ऐका आंधळे महाराज. विचार करण्यासारखी घटना सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा तुम्ही आयुष्यात तुमच्या सर्वजण ऐकत असाल. तुम्ही जर स्वतःची 1 एकर जागा विकली, कारण सध्या इथं 1-2-3 कोटीचा भाव असेल, तर गावातला सर्वात मोठा बंगला तुमचा होईल. तुम्ही जर 2-3 एकर जागा विकली तर जिल्ह्यातली सर्वात मोठी गाडी तुमची असेल. तुम्ही जर 10 एकर जागा विकली तर कदाचित तुम्ही राज्यसभेवरती, विधानसभेवरती जाल. तुम्ही जर 15-20 एकर जागा विकली तर एखाद्या डिग्री घ्यायला एखाद्या राज्यसभेवरती जाल. पण एक वाक्य सांगू का, तुम्ही 1000 एकर जागा जरी विकली तर तुम्ही गायक नाही होऊ शकत.
तुम्ही 1000 एकर जागा विकली तर तुम्ही वादक नाही होऊ शकत. पकवाज लाखाचा घ्याल, वाजवाल काय? 1 लाखाची पेटी घेण्याची वेळ तुमच्याकडे पैसे आहेत, पण वाजवील काय? कारण याला गॉड गिफ्ट म्हणतात. तुम्ही 1000 एकर जर जमीन विकली तर तुम्ही कीर्तनकार गायकवाद होणार नाही, कारण आम्हाला देवाने स्वीकारलंय. त्यामुळे आमची संपत्ती तुमच्या तुलनेत होत नाही. तुम्ही फक्त बंगला बांधू शकलाय, बंगला बांधू शकता, तुम्ही गाडी घेऊ शकता, तुम्ही काही करू शकताय, पण वक्तृत्व नावाची कला, गाण्याची कला, वाजवण्याची कला, त्याला गॉड गिफ्ट म्हणल्या जातं आणि ती ईश्वराची असते. आणि म्हणून गुरुवरांची भाषा आहे. कारण आपण तुम्ही जर यांच्याकरता टाळ्या वाजवल्या तर तुमच्या कुळात चांगले गायक वादक जन्माला येतील. आत्ता नसत्या वाजवल्या तरी चालल्या असत्या. याला सेल्फीज म्हणतात. आता नाही, ठीक आहे, वाजवा वाजवा, जोरात वाजवा. याकरता बोललो आपोलिया सत्ता एकाएकी. माऊलींचे 2 ओव्या संतूरमधलं भजन घेतो. महाराज जे समोर बसलीत ओव्या असाव्यात म्हणून. कोणत्या ओव्या? पर्वती बैसकानं सांडावी, समुद्ररेखा नवलंडावी, पृथ्वी भूती व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले. आणि या ओव्या का म्हणायच्या ते सांगतो. जरी तुमच्या पाट्यात तरी त्या म्हणायच्या, तुम्हाला पाठीत म्हणून नाही, त्या माऊलीच्या म्हणून म्हणायच्या. प्रमाण तुमच्या पाठी म्हणून का म्हणायचं नाही का ते तुकबरायचं आहे. जरी लोकांच्या पाठ असेल तरी प्रमाण म्हणायचंच, कारण ते सतत म्हणे तुमची वाणी पवित्र होईल. मियाच नेमीला साता, काळू ग्रासी तसे भूता, ये म्हणे गते पंडुसुता सकळे जयांची. अर्थातच तो मृत्यू शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला कुठेही तो जर स्वतःचा हातचा राखून ठेवतो. हे जर सांगता सांगता कीर्तन करतं तर मग तसं का वागू नये याकरता तो कोणाचा अभंग आहे. देव जाणता आपोलिया सत्ता एकाएकी. तो किती हुशार आहे. दुसरं चरण. देवा चतुर, देवा चतुर, देवा चतुर, देवा चतुर, देव चतुर, देव चतुर, देवा चतुर, देवा चतुर, देवा चतुर, देवा चतुर, देवा कडे पाहून काय विचार करताय मला माहीत नाही, पण मी रात्री हार घातल्यानंतर झोपत नाही. त्याचे 2 कारण आहेत. एक तर एवढा मोठा गळ्यात हार पडला म्हणून, आणि दुसरी गोष्ट मी मेल्या पोरगं घालीन का नाही गॅरंटी नाही, पण तुकवराच्या नावाने हे लोक माझ्या गळ्यात हार घालतात. मी किती निष्ठेने वागलो पाहिजे. इथे माणसं दुसऱ्याच्या हातामध्ये 10 रुपये देत नाहीत, तो स्वतःच्या पोराच्या हातात. स्वतःच्या पोराच्या हातात लोक 10 रुपये देत नाहीत, आणि ज्या अर्थी लोक 1000 2-2 हजाराचा हार सुप्याहून मागवतात. नाही कळलं. काकासाहेबांनी त्यांनी फोन केला तिकडे गणेशरावनी, पुण्यावरून येणाऱ्या व्यक्तीला जेवढा मोठा हार आणता येईल तेवढा हार आणा.
हे सहज गळ्यात पडतं का हो? आणि एवढे मोठे हार ज्या संतांमुळे गळ्यात पडतात ते सोडून आपल्या दुसरे कशाला आवडायला पाहिजेत? माझं तर वैयक्तिक मत आहे, कीर्तनकाराच्या घरात गेल्या मी जर सर्वात पहिले काय पाहत असेल, तुम्हाला वाईट वाटू द्या, पण मी कोणतेही गायक वादक कीर्तनकाराच्या घरी गेल्याबरोबर याच्या घरात कोणाकोणाचे फोटो पहिले पाहतो. त्याच्या घरात संप्रदायाचे संत सोडून आणि देव सोडून दुसरा फोटोच दिसू नये. कशाला पाहिजे तो? नाही तर ते बाकीचे कसे काय पाहिजे? काय कारण आहे? मी असे काही माणसं पाहिलेत जगालेत वारकरी सम्राटच्या नावावर, आणि फोन आला की दुसऱ्याचं नाव गेलेत, कृपा तिसऱ्याची सांगायलेत. आम्ही तिथले वारी केलून सापडव म्हणालेत. पाहिलेत, मी नावं सांगत नाही कीर्तन कोणाचे, पण जे जगलो ते सांगायला. एवढा मोठा गळ्यात हार पडल्या कशाला पायाचं वजं होईल हो? नाही कळलं. तिचं कौतुक करावं लागलं त्याचं की ते एवढं मोठं काम करत असेल तर. आता काढू का? बरं सगळं बोललो ना आता की नाही? नाही काढण्याबद्दल नाही, म्हणजे ते पायाला त्रास व्हायला माझ्या जास्त ओझ आहे ना. का 2 मिनटं राहू देऊ? फोटो काढले का तुम्ही? बरं हां, मग आता वाजवा टाळ्या. आणि माझे चांगले काढलेले फोटो मला पाठवा ऋषिकेश महाराज, बरं मयूर महाराज. म्हणजे मी फोटो हरावरचा काढा. आता तुमचा तर 40 हराचा मोबाईल आहे. मी झूम करून काय पाहतो माहिती का? मेल्यावर आपण कशी दिसतो. अहो नंतर पाहता येणार ना आपल्याला. नंतर काय माहिती आपला कोरोनात गेलं तर बॉडी घरी यायची नाही. काय माहिती घरी अब्जावधीची संपत्ती असणाऱ्या माणसाच्या बॉड्या सापडल्या नाहीत. काल टाटा कंपनीच्या माजी अध्यक्ष असणारे सायरस मिस्त्री 70,000 कोटीची प्रॉपर्टी, मृतदेह डिवायडरवर पडलो. मृतदेह कोणाचा मृत्यू कुठे कोणाला काय कल्पना नाही. 24 तास. आता विठ्ठल महाराज मी सकाळपासून आळंदीहून निघालोत, आणि आता गाडीत पडतं की माझा उद्या सकाळचं कीर्तन आहे, मला रातोरात प्रवास करायचा. किती वेळेस मृत्यू पाहिला असेल आम्ही? विठ्ठल महाराज आपण किती वेळेस मृत्यू पाहतो? नवनाथ महाराज मृत्यू कळला का? समोर आलेली गाडी आपण डाव्या हाताला वळणे किंवा उजव्या हाताला वळणे म्हणजे आपण मृत्यूच वाचवू नये. मृत्यू वाचवण्याने तर काय? ड्रायव्हरनं स्टेरिंग फिरवणं म्हणजे काय? मृत्यूच वाचवू नये. जर त्याने सांगितलं शितोळे महाराज खोटं बोलतात तर फक्त सरळ जाऊन पहा. फक्त माझं नाव घेऊ नका. माझं घेताना नाव गुतीताना मला अटेम्प्ट टू मर्डर. मृत्यूच ओळखतो ना आपण. समोर आलेल्या पुलावरून नदीला जर आपण तुम्ही टर्न मारला नाही, सरळ नदीत गेली गाडी पडली. याचा अर्थ स्टेरिंग हातात जेव्हा जेव्हा वळल्या जाते तेव्हा तेव्हा आपण मृत्यूला वाचवतो, मृत्यू वळवतो. 24 तास हजारो मृत्यू आपण दररोज पाहतो, आणि तरी एक पाहतशी एकाची दहने सावध त्या गुन्हे कानवशी तुकवऱ्याचा अभंग म्हणून जर आपली परमार्थ जागृती वृत्ती होत नसेल तर मग आपण केलेले एवढ्या वर्षाचं कीर्तन करता येईल. कीर्तन कळणं कठीण, आणि कीर्तन कळलं की मग कीर्तन करू वाटत नाही. कीर्तन कळलं पाहिजे. कीर्तन करता तर कोणाला 2 दिवसात मी तयार केले कीर्तन करायला. कीर्तन कळलं पाहिजे. ते कीर्तन एकाच अर्थाने कळतं. देव चतुर चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट धन्य तो जीवी तो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट धन्य तो जीवी चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाण मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. चतुरातो शिरोमणी चतुरातो शिरोमणी गुणलावण्याची खाणी मुकुट सकला म्हणी धन्य तोची विठोबा. मला नाही वाजलं ते चालेल. 100 कामं सोडून जमलं. आता काय असो का नसो हे वर्षभर एक डोक्यात ठेवणारी तो कोणता बाबा आणला होता? 10-10 मिनिटाला ताप देऊ लागला. टाळ्या वाजवा.
माझं वैयक्तिक मत असं बा, मी फक्त परमार्थ सांगण्याकरता उभा आहे म्हणून सांगायलो. मला माहीत नाही आता अभंगातले मी किती अर्थ तुम्हाला कळतील, पण मी परमार्थ सांगायलो. माझं म्हणणं आहे की तुम्ही आता घरी गेलात ना, आता जवळजवळ 11:15 झालेत. मला त्यांनी सांगितलं 11 वाजेपर्यंत बोला म्हणून 10-15 मिनटं बोलणार आहे सगळं मिळून, कारण मला शिवरायांचं चरित्र 2 मिनिटात एक प्रसंग सांगतो. पण आता तुम्ही घरी गेलात ना, तुम्ही घरी गेल्याबरोबर जे माणसं घरात झोपलेत त्यानं जर तुमचा दार उघडून तुमचा चेहरा पाहिला की एवढा प्रसन्न तुमचा चेहरा दिसला पाहिजे, आणि त्याने तुम्हाला विचारलं पाहिजे किंवा लड्डू फुट रहे हे क्या हुआ, क्या करके आए हो, त्याला सांगायचं कीर्तन ऐकून आलं. कारण तुम्ही एवढा मोठा त्याग केलाय, कारण गेली 2 तास झालं तुमचा मोबाईल बंद आहे. नाही कळलं? अरे बाप, हे सामान्य घटना नाही. परवाच्या दिवशी माझ्या सोबत एक गायक होता. अर्धा किलोमीटर गेल्यावर तुम्हाला म्हणला बाबा गाडी माग घ्या. मी काय झालं? तो म्हणला माझा प्राण घरी राहिलाय. मोबाईल तो म्हणला माझा प्राण घरी राहिलाय म्हणला, मी जगतच नाही म्हणला. अहो रेंज गेल्यावर मोबाईलची गेली का त्याची नाही केलं, असं वागत होतो. हँग झालेत लोक. आणि जर तुम्ही 2 तास आता मोबाईलचं नेट ऑन केलं नाही, तुम्ही गुगल वगैरे नाही, तुम्ही ट्विटर नाही, फेसबुक नाही, इन्स्टा नाही, तुम्ही फेसबुक काय म्हणतात व्हॉट्सअप नाही, स्नॅप नाही, तुम्ही कुठं जर मीडियावरती पोहोचले नाही 2 तास, उलट येणाऱ्या काळात जर एखाद्या गावानी स्पर्धा भरवली, जो माणूस स्वतःचा मोबाईल सोडून 1 दिवस थांबेल त्याला 5,000 लोक म्हणतील तुला 5 देतो बाबा. नाही कळलं? इथं लोक स्वतःला विसरतील पण 4 जण मोबाईल विसरत नाहीत. आणि जर तुम्ही स्वतःचा मोबाईल सोडून जर कीर्तनात मांडी घालून बसला असाल, एवढा जर तुम्ही त्याग केला असेल, तर तुम्ही घरी जाताना तुमच्या त्यागाचा चेहरा तुमच्या चेहरा दिसला पाहिजे फ्रेश. फसत दिसा पाहिजे. नाही तर तुम्ही घरी गेले आणि घरच्या म्हणावं काय झालं कीर्तन आत्ताच संपलं, कुठून कोणी आणला होता काय माहिती, त्या म्हात्रे बाबाला काय ताण होता. असं नका, आपण त्याग केला दिसला पाहिजे ना. वारीमध्ये आता लोणंदला माझं कीर्तन होतं. लोणंदला दरवर्षीच असतं त्या नगरेश्वराच्या बंगल्यावर. तिथं माझ्या मित्राचा भाऊ भेटला, तो सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि तो मला त्याचा त्याग सांगू लागला. कोणता त्याग माहिती का? तो म्हणा बाबा धोतर घालून वारीला आलो, जीन्स पॅन्टचा त्याग केला, धोतर घातलं, त्याग केला, असं तो मला सांगू लागला. आता तो त्याग कोणाला सांगायला? मी 30 वर्ष घालवलो. नाही कळलं? त्यानं त्याग सांगावं ना, पण दुसऱ्या कोणाला सांगावं ना, मी 30 वर्ष हेच घालवलो. मला काय त्याग शिकवतो बाबा, 6वीपासून धोत्रच घातलीत फक्त. बरं तारुण्यामध्ये गावं सोडली, लोकांच्या दारामध्ये भीक मागितली, मधुकरी म्हणजे काय होतं त्या अर्थ? लोकांनी कसला इन्सल्ट केला असेल, किती सहन करावं लागेल असेल घटना. अरे कॉलेजला गेल्या लोकांनी ज्योतिषी म्हणून हात पाहिले पुढं. नाही कळलं? सातारला गेले तर त्या आमच्या महाराज लोकांची कथा लोक सांगतात ना, ती घडलेली कथा आहे आमच्याबद्दल. ज्या गावाला आम्ही कीर्तन केलं त्या गावची आजी पुढे म्हणले बाबा छान कीर्तन केलं, तुम्हाला मायबाप असतील. तर काय बोलणं झालं का काय? आम्ही काय बैल येत का सोडलेली का कठाळे का कठाळ्या सोडू आहे आम्हाला का असं मोकार मला कळत. म्हणजे एवढं कुठं असतं चांगलं खाऊ घालायचं आणि काय बोलायचं असं असतं. म्हणजे सरळच बोलणं की नाही, आता सरळ इन्सल्ट नाही तर काय. असं विचारणं म्हणजे काय? लोकांना वाटतं महाराज येईल आबा, लोकांची मानसिकता अशी, यांना काही नाही मागं पुढं दिले सोडून. म्हणजे लोकांना सरळ वाटतं जे पोरग कुठंच कामाला येत नाही त्या परमार्थात पाठवा. पण तुम्हाला माहिती का सांगतो, जेव्हा तुम्ही गावात कुठंच काम करत नाही पोरग आळंदीला पाठवतं का? ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्याच अध्यायामध्ये 40 क्रमांकाची ओवी माऊलीला विचारा, नागरांतरी जायचे तरी नागराचे होईजे. ज्ञानाबाई म्हणतात तुम्ही जर आळंदीत जाल, क्षेत्रात जाल, जगाने तुम्हाला मूर्ख म्हणून द्या, फक्त त्यांनी तुम्हाला तुमचं म्हणू द्या, जग तुम्हाला डोक्यावर घेईल. म्हणून आज तिथं गेलेली सगळी माणसं संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेऊन फिरायला लागलीत. सगळे घेतले ना, नाही तर काय महाराज त्यांची आणखी काय कृपा आपल्यावरती असावी. म्हणून देव चतुर आहे, चतुर प्रचंड चतुर आहे. एक गुरुजींचं वाक्य सांगतो पुढे जातो, देव चतुर आहे. बरं का विठ्ठल महाराज, देव चतुर आहे आणि आपण चॅप्टर आहेत. आपला चॅप्टरपणा जर मी कीर्तनात सांगितला तर मग रात्र पुरणार नाही. तुमच्या पैठणचं उदाहरण सांगतो. पैठणचं उदाहरण. महाराज पैठणला जेव्हा नाथषष्ठी भरती ना, 2007ला एक घटना घडली होती तिथं. सगळ्या महाराष्ट्रात ती गाजली होती. 7ची घटना कोणती? तिथे एका माणसाने नाटक भरवलं होतं पैठणला नाटक, आणि त्या नाटकाचं नाव होतं हाल्या भूस खातो. आणि नाटकाचं तिकीट होतं 2 रुपये. किती? आणि नाटकाचं नाव काय? हाल्या भूस खातो. लोकांनी 2-2 रुपये घेतले ना आत गेले. त्या बाजाराने आतमध्ये हाल्या बांधला होता, त्याच्यापुढं भूस टाकलं होतं आणि ते भूस खात होतं. लोक म्हणायचे काय? तो म्हणला हाल्या भूस खातो.
लोक म्हणले ते झालं, पण नाटक तो म्हणला मग तेच ना, हल्या भूस खातो. लोक म्हणले तोंडात हाणायला माणूस नाही, आता 2 रुपयात दुसरं काय भेटणार. मग ते बाहेर यायचे, कारण आज जाण्याचं इन आउट. ते तिकून बाहेर आले की बाहेरची लोक माझी, काय रे बाळ्या आतमध्ये काय? तो म्हणला हल्या भूस खातो. ते म्हणले ते झालं, नाटक काय? तो म्हणला हल्या भूस खातो. ते म्हणला असं असतं कुठं, पण काय सांग ना. तो म्हणला एक काम कर, 2 रुपये दे आणि पलीकडून जा. कारण माणसाचा स्वभाव आहे, आपण मूर्ख ठरलो, प्रत्येक जण मूर्ख ठरला पाहिजे, मग आनंद. ज्या अर्थी तुम्ही टाळ्या वाजवल्या त्या अर्थी पटलंय तुम्हाला. माणसाला वाटतं सगळे मूर्ख ठरले तर आनंदात काय मजा वेगळीच. कारण आपण एकटे ठरलो तर गावात नाव ठेवतो, त्यामुळे ते बळच काही लोकांनी घातले 2-2 रुपये देऊन आत. आणि पाहिलं काय दत्ता महाराज, काय पाहिलं? हाल्या भूस खातो. याला चॅप्टर पण नाही तर काय म्हणते. 2009ची घटना घडली होती. कल्याणला एक माणूस माशाचं औषध घेऊन बसला होता. 1 रुपयाची पुडी, आठवतं ना? 1 रुपयाला 1 पुडी, 1 रुपयाला 1 पुडी. माशा गायब, माशा गायब, माशा गायब. जेवताना माशा गायब, जेवताना माशा गायब. लोकांनी 5 रुपये, 10 रुपयाच्या 5-5, 10 पुड्या घरी नेल्या. बायकोला म्हणा वाढतात, माशा गायब वाढतात. बायकोने वाढलं ताट, सोडली पुडी. त्याच्यात एकच वाक्य लिहिलं होतं, उजव्या हाताने जेवा, डाव्या हाताने मासे हाणा. बायको करतो पाहत होता आणि बायको त्याच्याकडे मोठे डोळे करून पाहत होती. डोळे असे मोठे करून पाहत होती आणि शब्द बोलत नव्हती. तो म्हणला बाजूला थांब, आत्ता आलो. हातात काठी घेऊन, पण आता थांबते रोई. हे माणसं जागेवर थांबत असते. चॅप्टरपणा सांगालो. अहो याच्या पुढचा अतिरेक सांगतो. अतिरेक 2000 सालची घटना आहे. गणेश महाराज साक्षीदार वाघ ते शिकायला असताना माझ्याकडची घटना विचारा. तेव्हा आम्ही बसनं प्रवास करायचो. पुण्यावरून नाशिकला जाताना पेड्याचं घरगाव, पेड्याचं घरगाव, त्या पेड्याच्या घरगावला एक दौलत रिफ्रेशमेंट नावाचं हॉटेल आहे. आता जर तुम्ही गेलं तर आता इथे दिसेल. तिथं बुक्स पण मिळतात सर्व. मी संभाजी नावाची कादंबरी तिथं घेतली होती, तेव्हा ती दुर्लभ होती. तिथं मी स्वतः जीवनात पाहिलेली घटना सांगतो. आम्ही जेव्हा तिथं जेवायला बसलो त्या टायमाला समोर एक माणूस वेटरशी भांडत होता. चॅप्टरपणा पाकिती असतो. वेटर मला भजी आण. तिने आणले भजी गरम गरम. तिने हात लावला, चला मला गरम आण. हो तुम्हाला आत्ता काढेल गरम आण म्हणला. गेलो बा बिचारा. तो वेटर काय गरीब असतात, तिनं गरम गरम काढून लगेच आणून लगेच दिले. झाला म्हणा गरम आण. आता यापेक्षा काय गरम असते बरं. ते आता वेटर असतात, नाही कळलं, ते पण सनकितच असतात, राग राग आलेले. ती त्याच्या पुढचं सनकित होतं. ते किचनमध्ये गेलं आणि एका प्लेटमध्ये विस्तू घेऊन आलं. त्यानं विस्तू आणलेला पाहिला. माझ्या शेजारच्याला म्हणलं हे आता कसलं भांडण होईल, आपण उठलं पाहिजे आता. तिनं त्याच्या पुढं डिश मांडली विस्तवाची. आता म्हणलो काय म्हणतो काय माहिती. ज्याच्या पुढं विस्तवाची डिश मांडली ती त्याच्या पुढचा आघाव. तिनं खिशात हात घातला, बिडी काढली, त्याच्यावर पेटवली आणि ओढून बाहेर गेलं. बापरे, मी तर म्हणलो हे जर ब्रह्मदेवाने पाहिलं तर तो ब्रह्मदेव म्हणीन हे पिल्लू मी जन्माला घातलं काय. हा चॅप्टरपणा तर माझ्या डोक्यात नसेल म्हणे. कसला भयानक चॅप्टरपणा म्हणे हा मरणाचा, कल्पनाच्या बाहेर. मी चॅप्टरपणा का सांगितलं, इथं माणसं चतुर प्रचंड आहेत. इथं माणसं कोणालाही फसू शकतात, पण चातुर्य देवाकडे. कोणतं चातुर्य? कारण तो प्रत्येकाचं अंतःकरण ओळखतो. तुमच्या मनात काय चाललंय सर्व खरं बोला, फक्त न सांगता तुम्हा. महाभंग जर हेच सांगत असेल की तुम्ही न सांगता जर देवाला कळतं आणि दररोज कीर्तन करताना वाजवताना गाताना देवाला फसवत असाल तर परमार्थात कोण घातक आहे? कोण घातक आहे परमार्थात? जर हे अभंग तुम्हाला पाठ असतील आणि लोकांचं त्याचं मिनिंग अर्थ माहीत नाही. जे गातात त्यांना त्याचा अर्थ माहिती आहे, जे वाजवतात त्याला त्याचा अर्थ माहिती आहे. कीर्तनकार, भागवत कथाकार, गाणारे वाजवणारे त्याचा अर्थ माहिती आहे. जर त्याचा अर्थ एवढाच निघत असेल की तुम्ही केलेला परमार्थही त्याला कळतो, आणि एवढं कळून जर आपल्या परमार्थात बदल होत नसेल तर मग याचा अर्थ परमार्थ करणाऱ्या माणसाचं काहीतरी चुकायले. आणि ज्याचं चुकायले त्याच्याबद्दलचं उत्तर आहे देव जाणता देव जाणता. तुला देव सांगणं गरजेचं आहे, कारण तुला तो कळला नाही. कारण तुला त्याचं जाणते पण कळा ना. इमम इवस होते योगम प्रक्तवान हम योगम इवस्वान मने प्राहू मनुष्य कवी ब्रवीत. ठीक नाही, परंपरा प्राप्त बहुनाम जन्माना म्हणते. अर्थातच तू दुर्लभ असणारा परमात्मा तुला भेटला, याचं एकमेव रिझन एवढंच, तो तुला प्राप्त होणे कळाला नाही आणि तो भेटत नाही, म्हणून तुला तो सांगणं गरजे का. देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे. देवाचं चातुर्य आता समोर वेळ घेत नाही. तुझं फक्त एकच चातुर्य, तो तुमच्या मनातलं ओळखतो. तो तुमच्या मनातलं ओळखतो. तुमच्या मनात आता काय चाललं मला माहिती का? नाही माहिती. माझ्या मनात काय चाललं माहिती का तुम्हाला? इथं कोणी कोणाच्या मनातलं कोणालाच काय चाललं माहीत नाही. पण आपल्या मनातलं सगळं जर देवाला कळत असेल आणि हे कळून सांगणाऱ्या माणसाला जर ते कळत नसेल
तर मग याचा अर्थ देवाला त्याला तुकोबाराला सांगायचं होतं, देव जाणता त्याला तो सांगायचा होता. आणि एवढा देव सर्वांना कळतो म्हणून जाणता हा शब्द जसा छत्रपती तुकोबारांनी देवाकरता वापरला तसा तो जाणता हा छत्रपती शब्द छत्रपती शिवरायांकरता वापरला. एकदा टाळी वाजवा. त्याला कारणे छत्रपती शिवरायांना लोक जाणता राजा असं म्हणतात. काय म्हणतात? पोरडा बोला एकदा जोराने, जाणता राजा. 100 कामं सोडून असं जाणता राजा. संपूर्ण विश्वातला जाणता राजा. किती मोठा जाणता राजा? आता 4 दिवसापूर्वी घडलेली घटना, गेली 150-200 वर्ष जे इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं आणि भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले आणि 75 वर्षे आपल्या नौदलाचा ध्वज हा ब्रिटिशाचा ध्वज होता. पण आता 4 दिवसापूर्वीच भारताच्या पंतप्रधान मोदी साहेबांनी तो हटवला आणि तिथं प्रतिभाश्चंद्र लेखी वर्धेश्वर विश्ववंदिता शहासून शिवसेच्या मुद्रा भद्राय राजते अशी छत्रपती शिवरायाची मुद्रा त्याची मोहर रोवली. आणि छत्रपती शिवरायाचं नाव नौदलाला देऊन संपूर्ण विश्वाला दाखवून दिलं की ही कामगिरी आमच्या शिवरायांची कामगिरी आहे. आणखी एक वाक्य सांगतो आपल्या सर्वांना, एकदा म्हणा सर्वांनी, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, शिवाजी जय भवानी. महाराज, भारतात एवढे तरुण पोरं आहेत, जगात सर्वात जास्त तरुण भारतात आहेत. हे फक्त चालत गेले तरी एखादा देश चिरडून टाकतील. यांना जर परवानगी दिली ना, फक्त चालत चालत घरावर जा, हे जर निघाले ना चालत. पोरांनो, आता कीर्तन सुटलं ना, एक काम करा बुवा, कीर्तन सुटल्याच्या नंतर गुगलला एक स्पेल टाका, फक्त CHI एवढं टाकायचं फक्त गुगलला, CHI स्पेस द्यायचा. आधी टाकायचं HO स्पेस द्यायचा, नंतर टाकायचं CHI परत स्पेस द्यायचा, परत टाकायचं MENH. याचा अर्थ होतो हो ची मिन. HO हो, CHI ची MENH मिन, हो ची मिन. एवढं फक्त गुगलला टाका, तुम्हाला काय सापडेल. आता नाही टाकलं तरी चालेल, नंतर टाका. दोघं ते टाकायला तर बरं टाका. एवढं टाकलं की तुम्हाला व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आहे, एका देशाच्या राष्ट्राध्यक्षाचं हे नाव आहे. म्हणून तुम्हाला त्याच्या नावाची स्पेलिंग सांगितली मी. हे त्या राष्ट्राध्यक्षाचं नाव आहे व्हिएतनाम देशाच्या, आणि तो राष्ट्राध्यक्ष आता मेला. पण त्याने 20 वर्ष अमेरिकेशी युद्ध केलं आणि 20 वर्षानं त्यानं एक भाग अमेरिकेचा हरवलाच. एवढं ते देश जगात कोणालाच माहीत नव्हता. जेव्हा त्याने अमेरिकेवरती अटॅक केला तेव्हा तो जगाला कळाला. आणि संपूर्ण जगातून एवढा चेहरा त्या होचिमिनचा, एवढी दाढी त्याची लांबलचक, तुम्ही नंतर त्याचे फोटो पहा, त्याच्याकडे पाहून असं वाटले वाऱ्यानं उडण. पण ते विरोधात अमेरिकेच्या लढलं आणि सगळ्या जगाला कळलं. आणि तेव्हा जगाला कळल्याच्या नंतर त्याला विचारलं, तुम्ही एवढी मोठी ताकद, एवढी ऊर्जा, एवढा आदर्श घेऊन तुम्ही जगलात कशाच्या जेवरती. तेव्हा तो राष्ट्राध्यक्ष म्हणला, मी माझ्या त्या स्वतःच्या कॉलेज जीवनामध्ये मी कॉलेजमध्ये एक इंटरनॅशनल राजाचं चरित्र वाचलं आणि तो इंडियन राजा छत्रपती शिवाजी राजे होता. छत्रपती शिवरायांना मी वाचलं आणि तेव्हापासून त्यांचं चरित्र वाचून मी ठरवलं, ते जर अफजल खानासारख्याचा वध करू शकतात तर मी एक दिवस अमेरिकेला हरू शकतो. म्हणून त्याने मरणाच्या अगोदर एक काम केलं, ते तुम्हाला सांगायचं मला वाटलं. ते सर्च करून पहा, त्याने काय काम केलं माहिती का. त्याने मरायच्या अगोदरच स्वतःची समाधी बांधली. जसं ओशोंची समाधी आहे पुण्याला, त्याने मरण्याच्या अगोदर स्वतःची समाधी बांधली आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलेलं आहे, OSHO ओशो, नेवर बॉर्न नेवर डाय, ओनली व्ही टू दिस प्लेटनर अर्थ. म्हणजे ओशो कधी जन्माला नाही, तो कधी मेला नाही, तो फक्त पृथ्वी नावाच्या उपग्रहाला भेट देण्याकरता आला होता. पृथ्वी नावाच्या उपग्रहाला भेट देण्याकरता आला होता, असं त्यांचं विधान आहे जिवंतपणातलं. तसं त्यानं जिवंतपणे स्वतःची समाधी बांधली आणि तो राष्ट्राध्यक्ष असताना त्याने एकच वाक्य लिहिलं स्वतःच्या समाधीवर, छत्रपती शिवरायांचा मावळा. कोणत्या देशात जन्माला, त्याने कधी आयुष्यात भारत पाहिला नाही, कधी त्याने महाराष्ट्र पाहिला नाही, न कधी त्याला कोणता, पण तरी जगभरातल्या लोकांनी छत्रपती शिवराय स्वीकारलेत. छत्रपती शिवराय आक्रोश करून सांगण्याचा विषय नाही, त्याचं जे जाणतेपण आहे ना. कारण जाणत्या शब्दाची उत्पत्ती रामायणामध्ये विचारा, भृत्य अपराधी सर्वत्र स्वामिनो दंडे शेते, असं त्याचा अर्थ होतो रामायणामध्ये.
रामनामातला मिनिंग त्याचा अर्थ होतो की सर्वसामान्य व्यक्तीच्या मनातली भावना ज्याला कळते आणि तो त्या व्यक्तीच्या अन्नाप्रमाणे वागतो, त्याचं नाव आहे जाणता राजा. तो छत्रपती शिवरायाबद्दल जाणतेपणा. जर पुढचा आणखी एका वाक्य सांगायचा झाला तर छत्रपती शिवरायांचे मोठे भाऊ अर्थात संभाजीराजे. शिवरायांच्या मोठ्या भावाचं नाव संभाजीराजे. कनकगिरीच्या युद्धामध्ये विजापूरपासून 6 किलोमीटरच्या अंतरावरती अफजल खानाने घात केला आणि संभाजीराजांना ठार मारलं. आपला भाऊ मारला या घटनेनं छत्रपती शिवराय बेचैन झाले आणि राष्ट्रमाता जिजाऊ बेचैन झाला. आपला पोरगा मारला गेला. कारण ते मरण्याच्या अगोदर संभाजीराजानं शिवरायांकरता एक सुंदर घोडा दिला होता. शिवराय जेव्हा भेटायला गेले गोलकोंड्याला तेव्हा शिवरायांकरता त्याने एक श्लोक लिहिला होता, यस्य आस्वतस्य मेदिनी यस्य आस्वतस्य साम्राज्यम. हा संभाजीराजाने शिवरायाकरता केलेला उपदेश होता. संभाजीराजाने सैवरांना सांगितलं, ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे पृथ्वीचं राज्य आहे, ज्याच्याकडे घोडा आहे त्याच्याकडे साम्राज्य आहे. त्यामुळे घोड्यावरती प्रेम कर. हा अत्यंत चांगला घोडा आहे. आपल्या भावाकरता दिला, लहान भाऊ या नात्यानं. आणि शिपायांच्या करवी 1 महिन्याने अगोदर वाघ त्यांना स्वतः मारलेल्या वाघाला असं बांधून बांधून एक सुंदरपैकी शस्त्र बनवलं आणि स्वतः वाघनकीचं नावाचं शस्त्र शिपायांच्या करवे संभाजीराजानं शिवरायांकरता पाठवलं. असा इतिहास आहे. परत एकदा धांडाळून पहा. संभाजीराजाने शिवरायांकरता ते शस्त्र पाठवलं. हे शिवरायांनी स्वतः बनवलं नाही. ते संभाजीराजे शिवरायांच्या मोठ्या भावाने शिवरायांकरता पाठवलं होतं आणि सांगितलं होतं, कधी काळी जर शत्रूला भेटायला गेलात दगाफटका होण्याची शक्यता आहे, याचा शस्त्र म्हणून वापर करा. आता कौतुक पहा कसं घडलं. ज्या संभाजीराजाला ज्या अफजल खानाने ठार मारलं, ज्या संभाजीराजाला ज्या अफजल खानाने ठार मारलं, त्याच संभाजीराजाच्या वाकनक्याने अफजल खानचा कोथळा बाहेर काढला. फक्त भावाची बोटं होती. बोटं फक्त भावाची होते. अन्यथा ते त्यांचं शस्त्र होतं. अफजल खाना घणाघणाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी वाघ नाख्याने खान पाडीला प्रताप दुर्गावरी. 30 नखं होती आणि त्याने तोच सांभाळ आयुष्यभर केला. आणि जाणतेपणाची उत्पत्ती एका वाक्यात पुढे सांगतो. संभाजीराजांनी घोडा एक दिवशी आजारी पडला. पाग्यात तो आजारी पाहून त्या घोड्याचा पडलेला चेहरा पाहिला. सायंकाळचे 7 वाजले होते. महासाहेबांनी सांगितलं, राजा जेवून घ्या. सांगितलं, महासाहेब आज भूक नाही. राजे परत पाग्यात गेले. वैद्यराजाला विचारलं, काय म्हणतो घोडा? घोडा आणखी खरारा करत नाही. राजे परत महाराज गेले. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. 12 वाजता राजाने परत निरोप पाठवला, घोड्याची तब्येत विचारा. परत निरोप आला, राजा आणखी घोडं तंदुरुस्त नाही. 1 वाजले, 2 वाजले, सकाळचे 3 वाजले आणि सकाळी 3 वाजता वैद्यराचा होऊन निरोप आला, राज घोडं तंदुरुस्त झालं. घोड्याने खरारा केला. सकाळी 3 वाजता आपला घोडा तंदुरुस्त झाला, शब्द कानावरती पडला आणि त्या टायमाला राष्ट्रमाता जिजाऊला आवाज दिला स्वतः राजानं, मासाहेब भूक लागली, आता जेवण वाढा. आपला राज्यातला घोडा उपवास ये म्हणून जो राजा सकाळी 3 वाजेपर्यंत जेवत नाही त्याला जाणता राजा म्हणतात. तिथं माणसं आत्महत्या करत असत तर त्यांच्या काय कोणा. त्यामुळे आपली वाणी सत्तेपोटी, पक्षापोटी, भीतीपोटी, पैशापोटी कोणाला जाणता राजा म्हणून बर्बाद होऊ नका. इथं जाणता हा शब्द फक्त देवालाच असतो आणि छत्रपती शिवरायांना. मग तुकोबाचं स्पष्टपणे त्याला जाणते पण कळतं, कारण त्याला सर्वस्व कळतं म्हणून तो अत्यंत चतुर आहे. किती चतुर आहे? जाणून अंतर वर्ततसे. तो प्रत्येकाचा अंतकरण ओळखतो म्हणून तो चतुर आहे. आणि तो जरी चतुर असेल आणि जाणताने करता असेल तर जगताचा करता आहे, पण भोगता नाही. शेवटचं चरण. देव निराळा निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा निराळा, देव निराळा, देव निराळा, देव निराळा,
चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर आलिंग विठाळा तुका म्हणे 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 देव चतुर 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 विठाला 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 देव चतुर देव चतुर देव चतुर हो देव चतुर देव चतुर देव चतुर ओ देव चतुर देव चतुर देव चतुर चतुर हो देव चतुर चतुर देव चतुर चतुर हो देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर हो देव चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर ओ देव चतुर चतुर देव चतुर चतुर ओ देव चतुर चतुर देव चतुर चतुर देव चतुर देव चतुर देव चतुर चतुर ओ देव चतुर चतुर देव चतुर चतुर ओ चालू दे अख्ख्या रात टाळी वाजा की जोरात एकदा देव चतुर देव मी याकरता म्हटलो शेवटची चालू होती म्हणून एकदा करू शेवट आहे की नाही मी तुमच्या वाजवण्या थोडं आणखी उल्हास येईल 11 वाजले खाली बसतो परत एकदा टाळी वाजव जोरात घेतलेला अभंग सर्वांच्या पाठातला जरी नव्हता तरी सर्वांना अर्थ कळेल या अर्थाने मी बोललो खूप इकडे तिकडे काही कुठे फिरलो नाही फक्त एवढंच सांगत होतो देव जाणत आहे
देवाला कळतं, तो चतुर आहे आणि त्याच्याकडे कर्तृत्वपणाची बुद्धी पण भोक्तृत्व त्याकडे येत नाही, एवढाच अर्थ होता अभंगाचा. आणि देव कळतो हे जसं तुम्हाला कळावा तसं जो सांगतो त्याला कळावा, हा सर्वात महत्वाचा अर्थ होता. आणि कीर्तन करून करून जर साधना प्राप्त होऊन जो तो कळला नाही तर समजून घ्यावं आपला परमार्थ हा परमार्थ करता नव्हता, तर परमार्थ हा उपभोगा करता होता आणि साध्य मात्र काही वेगळंच होतं. त्यामुळे परमार्थ हे साधन ठरू नये, तर परमार्थ हे साध्य ठरावं आणि आपल्या जीवनात ती साधना ठरावी आणि ती साधना उपयोगाला यावी हा भाव डोळ्यापुढे ठेवतो. आपल्यावरती सर्वावरती श्यामबाबांची कृपा आहे. आपल्या सप्ताहाचं 30 वर्ष पूर्ण होतंय. 11 वाजले, मी अधिकचा वेळ घेतला, आपल्या सर्वांची क्षमा व्यक्त करतो. एखादं वाक्य चुकलं असेल त्याबद्दल क्षमा म्हणतो. माझी फक्त एकच प्रार्थना आहे, कुणाची निंदा करू नका. आपण करायचीच नाही कुणाची. इथं स्तुती करायची वेळ शिल्लक नाही, ते निंदा कुणाची करत बसलाय. काही घडू द्या तुमच्याबद्दल, तुम्हाला कोणी काही म्हणू द्या, जरीही तुम्हाला कळलं तर तुम्ही काहीच बोलायचं नाही. तर आपलं वाणीचं तप कशाला खराब करायचं? आपले कशाला लिप्स आपले होठ खराब करायचे? एवढे सुंदर दिले तर आपले कशाला जीभ खराब करायची लोक करतात? कुठं शापो कलियुग की जीवा दगदा, पण हे श्लोक नुसते पाठ करायचे थोडेच. तेवढे एवढा भाव व्यक्त करतो. आल्याच्यानंतर अचानक गणेशराव असले किंवा सर्वांची इच्छा होती शिवरायाबद्दल थोडंसं बोलावं, म्हणून मी सहज डोळ्यापुढे ठेवला. तर माझ्या डोक्यात अनंत वेगवेगळे प्रसंग असतात, पण मी थोडंसं दुपारपासून वेगळं चिंतन केलं होतं. पण अचानक फेटा वाजण्याच्या त्यामुळे तुम्ही बोलल्यामुळे परत मी भावनेचा थोडासा विचार केला. मी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. एखादा वाक्य माझं आवडलं नसेल त्याबद्दल सॉरी व्यक्त करतो. फक्त एकदा परत जोरात टाळी वाजवा. हीच प्रार्थना करतो श्याम बाबाची, भगवान बाबाची, तुकोबाराची सर्वांची आपल्यावरती कृपा घडो आणि आपल्या सप्ताहाचे 100 वर्ष पूर्ण हो. श्याम बाबाचा जो पारणाचा सोहळा आहे तो त्यांच्यानंतर मधल्या कालखंडामध्ये बंद झाला. तर मी आत्ताच मामाच्या घरी बसलो तेव्हा मला बऱ्याचशा लोकांची मी चर्चा ऐकली की येणाऱ्या अधिक मासामध्ये आपण सर्वांनी मिळून आळंदीमध्ये ज्ञानेश्वरी पारायण करून श्यामबाबाचा सोहळा परत एकदा सुरू करा. वाचायला भेटली, त्यांना जिवंत ठेवलं, तोपर्यंत वाचत राहा. बाकी जायचं त्या दिवशी जाऊ. परमार्थाची एकच अवस्था सांगतो आणि खाली बसतो. बरं का महाराज, मी केलेली व्याख्या सांगतो. विज्ञान माणसाचा मृत्यू वाचवतं. शीट बेल्ट लावला नाही म्हणून मिस्त्री गेले, हीच रिझल्ट आला ना. त्यांना सीट बेल्ट लावला नाही म्हणून ते गेले. लावला असतं तर पुढे धडकले असते, वेगाने टोकन होऊन छाती लागली असते. आपल्या गाडीला म्हणजे विज्ञान चांगल्या चांगल्या गाड्या याकरता बनवतो. बुलेट प्रेम त्याच्याकडे असते प्रूफ, जरी गोळी मारली तर तुमच्या बॉडीमध्ये येऊ नये, ती काचला धडकावी. म्हणजे सायन्स तुमचा प्राण वाचवतं, मृत्यू वाचवायचा प्रयत्न करतं. पण आमच्या गुरुजींचं वाक्य सांगतो, सायन्स मृत्यू वाचवायचा प्रयत्न करत असतं आणि अध्यात्म माणसाच्या मृत्यूची भीती नष्ट करतं. भीती नष्ट करतं, मृत्यूची भीती. मृत्यूची भीती नष्ट फक्त कीर्तनात होते. त्यामुळे वारंवार मृत्यू ऐकत चला, वारंवार मृत्यूची चर्चा करा, वारंवार मृत्यूचेच कीर्तन करत राहा. दररोज स्मशानभूमी जाण्याची सवय ठेवा. मंदिरात सकाळी गेली की सायंकाळी स्मशानात जाता आलं पाहिजे. दररोज जर स्मशानात जाण्याची सवय लागली की मृत्यू कळतो. आणि मग सुरेश भट्टांची कविता सांगू का? इतुकेच मला जातानी सरणावर कळले होते. सरण इतुकेच मला जातानी सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छेडले होते. मृत्यू मोकळा करतो, भीती नष्ट करतो. आणि मी आज याकरता प्रसन्न आहे, तर मी आज बाळापूरला पहिल्यांदा आलो. पण तुमच्या सर्वांची प्रसन्नता पाहून, गावकऱ्यांचा उत्साह, तरुणांचा उत्साह, सर्वांनी म्हणून एकच निर्णय घेतला की बसलेल्या माणसाला कीर्तनाचा डिस्टर्ब होऊ नये आणि किती जरी पाऊस आला तर तुम्हाला होऊ नये. त्याकरता मी सांगितलं की हे आता महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे जिथं बसलेल्या श्रोत्यांकरता स्टेज तयार झाली. मला नोंद झाली. आता उद्या सकाळच्या प्रोजेक्टची नोंद होणार आहे, कारण उद्या लय आमदार खासदार असणार आहे. आणि कौतुक करायचं वाटतं, समोर बसलेले पहा मुली, इकडे बसलेली मुलं पहा, यांचा झोपेचा टाइम झालाय. पण ते प्रसन्न आहेत, त्यांचे बाप झोपले, ती जागी पिछे ते जागी. यांचीच गरज आहे. हे टिकले तर सत्ता टिकणारी, यांचीच गरज आहे. मला याचा खूप मोठा आनंद वाटला आणि खूप प्रचंड मोठा आनंद आहे. माझ्या आवडीचं आणखी एक वाक्य सांगतो, माझ्या नावाने सेव करून ठेवा बरं का ऋषी महाराज, वर महाराज. माझ्या आवडीचं वाक्य सांगतो, लाडात वाढलेली पोरं, पोरांचा लाड विशिष्ट प्रकारचा करा. लाडात बहु दोषा सविस्तर शिव सांगत नाही, फक्त विशिष्ट. लाडात वाढलेली पोरं म्हणजे कुंडीतली झाडं. लाडात वाढलेली पोरं कुंडीतली झाडं. स्ट्रगल संघर्ष करून वाढलेली पोरं म्हणजे डोंगरावरची झाडं. पोरांना एका प्रश्नाचं उत्तर द्या, मी खाली बसतो. कुंडीतल्या झाडाला पाणी घातलं नाही काय घडेल? पटकन सांगा. वाळून जाईल, सुकून जाईल, कोमजून जाईल, मान टाकील, काही होईल, जळून जाईल. म्हणजे ते कोणावरती तरी
अवलंबून आहे. कुंडीतली झाडं होऊ नका, कुंडीतली झाडं होऊ नका. नाही मोबाईल घेऊन दिला, मारली उडी, नाही केली. नाही गेम खेळून दिला, हाणला झटका, दिली उडी कुठतरी टाकून. एवढी कुंडीतली झाडं होऊ नका. स्ट्रगलची झाडं व्हा. डोंगराच्या झाडाला कोणी पाणी घालत नाही. बापाने असं सांगा, हे माझं पोर आहे, कुठेही फेकलं तरी तसंच राहील. वेळ अधिक झाला तर एक मोठ्या व्यक्तीचं नाव सांगतो, एकच वाक्य सांगतो. जेव्हा 8 वर्षाचे शंभूबाळ होते तेव्हा शिवरायनं पुरंदरचा तह ऐकलं ना वाक्य. ते पुरंदरचा तह म्हणजे मॉर्गेज गहाण खत ज्याला म्हणतात ना, ते 23 किल्ले ताब्यात येईपर्यंत मिर्झाराजे म्हणले ते शिवरायांना, तुम्ही 23 किल्ले माझ्या ताब्यात देणार, तोपर्यंत मी तुमच्यावर विश्वास कसा ठेवायचा, मी कसा विश्वास ठेवायचा. काहीतरी तुमच्याकडून मला काहीतरी वस्तू दिली पाहिजे. तेव्हा शिवरायांच्या सोबत संभाजीराजे होते आणि वय वर्ष फक्त 8. शिवरायांना असा हात पाठी ठेवला आणि शंभूराजाला पुढे लोटलं, जोपर्यंत मी 23 किल्ले तुमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत माझं पोर तुमच्या ताब्यात असेल. टाळी इथं मला अपेक्षित नाही, टाळ्या तर तुम्हाला पुढे वाजवायच्या. मिर्झाराजे 0 कुठं झाला माहिती का? त्याने विचार केला, इथं लोक स्वतःच्या पोराकरता महाराष्ट्र राज्यावर लावायले, नाही का वाक्य कळलं. इथं लोक स्वराज्य डावावर लावायले आणि पुरं जगवले. शिवरायांनी पोरग लोटलं, स्वराज्य जगवलं. सहज घडतं का हे? कौतुक तर त्याच्या पुढे. बापाने पोरग ठेवलं कौतुक नाही, पण पोरग टिकलं पाहिजे ना. आमच्या संस्थेत पुरं बाप आणून सोडते. बाप 5ला घरी, पोरग 4ला, नाही कळलं. बाप म्हणलं हे कधी आला, ते म्हणजे 4च्या बसणं. मला नाही लागली, तुमची हुकली असेल, त्याची नाही हुकली. संस्थेत पोरं ठिकाणात 3 लाख शत्रूमध्ये सोडलं होतं संभाजीराजाला. 3 लाख. आणि त्या टायमाला आश्चर्य होतं त्या मिर्झाराजाला, शत्रूच्या गोठ्यात पोरगं राहू कसं शकतं 8 वर्षाचं. आणि त्या टायमाला तो मिर्झाराजे बोलला होता वाक्य, शंभूबाल हमारे साथ खेलोगे. त्या टायमाला संभाजीराजांचं वाक्य ते क्यों नाही, दुश्मन के साथ खेलना हमारी बचपन की आदत हुई. त्यामुळे छातीला हात लावून सांगा, हे माझं पोर आहे, ओरिजिनल जेनेटिक्स आहे. त्या मनगटातली ती रग आहे, कुठेही फेकलं तिथे माझं असेल. असं ताकद घराणं, असं ऐकायला पोराला बिंदास सोडून द्या. त्याचं पाळत पाळत बसू नका शेळ्यासारखे, मेळ्यासारखे. एकटे सोडायचे बिंदास. तसं जिथं जाईल तिथं त्याच्या डोळ्यात अंगार घालची हिंमत झाली पाहिजे. अख्ख्या संभाजीनगर शहरामध्ये एकटा रस्त्याने फिरत 14 जण लांब सरकले पाहिजे. अशी बारीक बारीक पिल्यासारख्या कुंडुले कुठे जन्माला घाली. पोरी तशा जन्माला घाला मजबूत. पोरीचा चेहरा पाहिला तर एक ताकद नाही झाली पाहिजे कोणत्या लांड्यांची, कोणत्या समोर येण्याची. समोर दिसत उभा फाळी म्हणायचं, पोरीची नजर अशी तयार झाली पाहिजे. कीर्तन कशा करता का तिथे राजासारखे राहतो आपण, राजमासारखे एवढ्या मोठ्यांचे चरित्र ऐकायचे, तिथं काहीतरी अंगावर हे कशाचे ऐकायचं तर तसं वागायचं, नाही तर वागायचं नाही. आम्ही विनाकारण सांगत नाही, मला सांगण्याचा अधिकार आहे. का अधिकार आहे? कारण मला एका मित्रानं सांगितलं होतं, मी 2 तास एका पावर कसा उभा राहू शकतो, मला रात्री किती त्रास होतो मला कळतो. पण मी एकच वाक्य सांगितलं, आम्ही ज्या कुळात जन्मलो, ज्यांच्या वंशाजन म्हणून आम्ही ज्यांचे नाव हाक मारतो, त्यांनी पाय तुत्यावर युद्ध केलेत. आम्हाला कीर्तनाची कशाला भीती वाटावी, कशाची भीती वाटावी. आत्ता पाठीमग पवन खिंड पाहिला, हातपाय तुटल्यावर तिने संघर्ष केलेत. त्यामुळे परमार्थ फक्त लोकांना सांगून पैसे कमवू नका, परमार्थ थोडासा जगून दाखवा, तुम्हाला जास्त आनंद मिळेल लोकापेक्षा. एवढा भाव व्यक्त करतो. आधीचा वेळ आपल्या सर्वांचा घेतला, क्षमा व्यक्त करतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचे आभार फक्त एकदा वाचून दाखवतो. कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्याने सुंदर पहिली चाल गायली ते आपल्या संप्रदायाचे वैभव आमचे प्रदीप महाराज बनकर, अर्थात उर्फ आमच्या सर्वांचे चिर्यावाळ आहे की नाही. त्यांच्यासोबत आमचे चौधरी गुरुजी, ते स्वतः कीर्तनकार आहेत, स्वतः सुंदर गातात. त्यांना धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने इकडे आमचे दत्ता महाराज, लक्ष्मण महाराज, गणेश महाराज, पालवे बाबा, आपल्या गावचं भूषण प्रल्हाद महाराज, आजचे यजमान पंडितजी म्हात्रे. मला इथं आल्या कळलं काकासाहेब म्हात्रे पंडितरावचे चिरंजीव, ते माझ्या कीर्तनात कुठं असते, पण त्यांना हा एवढा मोठा पराक्रम केला हे मला इथं आल्या कळलं. ते मशालीचा पराक्रम, झेंड्याचा, बाळापूर ते मंत्रालय, ते हे होते मला इथं आल्या कळलं. बाळापूर तसं क्रांतिकारी दिसाले. बरं बरं बरं, धन्यवाद. त्यानिमित्ताने मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज, तराशी आणि विठ्ठमाज कावळे, जोरदार टाळी. पाठीमागं मयूर महाराज, तेही सुंदर वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या शेजारचे महाराज, त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या पाठीमागं गणेश महाराज वाघ, ते स्वतः वादक आहेत, स्वतः कीर्तनकार आहेत, तबला वाजवतात ना. वा वा. हां, कृष्ण महाराज एकदा टाळी वाजवा.
गणेश महाराज लहानपणी माझ्याकडे शिकायला होते. विठ्ठल महाराज माझ्याकडे पक्वा शिकायला होते लहानपणी. अहो तुम्ही चांगलं वाजवता आता काय नाही. आता मी कीर्तनं शिकवतो ऑनलाईन. मी यावर्षी एक संकल्प केला आहे, फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी एक संकल्प केला आहे, माझ्याकडे शिकलेले 100 पुरं तरी महाराष्ट्रात सध्या कीर्तनकार असतील, पण मी लॉकडाऊनमध्ये एक संकल्प केला, महाराष्ट्रातले कीर्तनकार बिघडले आणि चांगलं बोलत नाहीत हे मी कधीच बोलणार नाही. मी या महाराष्ट्राला चांगले कीर्तनकार 100 देणार आहे. आणि त्याचं काम सुरू झालं आहे. मी दररोज ऑनलाईन मुलामुलींना, स्त्रियांना यांना विचारा. मी आणखी उद्यावर का आंधळे मला तुम्हाला नाव सांगतो. 5-7 लेडीज असे आहेत ज्यांच्या गळ्यात माळ नव्हती, ज्यांना तुकाराम महाराज माहीत नव्हते. मी 4-4 महिन्यात त्यांची सगळे अष्टकं तयार करून घेतली आणि त्यांना उभा केले कीर्तनात आणि सम्राटचे प्रचारक बनवले. त्यांच्या कीर्तनात जर विद्वान लोकांनी चूक काढली तर मी कीर्तन करणार नाही. कारण त्यांना प्रॅक्टिकल जवळजवळ 10-5 ओव्या पाठ करायला लावणे. आता नाव ठेवत बसणे नाही, आपण पोरं घडवले पाहिजेत. माझं काम आहे ते चांगले लोक घडवणं. मी आता कोणाबद्दल बोलणार नाही कोण कसं घडले. त्यामुळे ते 100 या कीर्तनकार वारकरी सम्राटचे इंटरनॅशनल स्पीकर, त्यांना मराठी, हिंदी, इंग्लिश, संस्कृत मी आता पहिल्यापासून शिकण्याकरता प्रयत्न करत होतो. माझी पोरगीने मी सोबतच आता जायचं ठरवलं शाळेमध्ये, नाही कळलं ठीक आहे. पोरगं शाळेत जाईल त्यानं शिकावं काहीतरी. त्याला आताच ॲडमिट करून आलो आहे, त्याला डेंग्यू झाला आहे, ॲडमिट येतो. आज यायचं नव्हतं पण मी डॉक्टरला सांगितलं तू का माझ्यामुळे थोडं थांबणार आहे, थांबल तशी उपचार होईल तसा होईल. त्याला ॲडमिट करून इकडं मी इथपर्यंत पोहोचते झालो. मी फक्त याकरता बोललो की सर्व महाराज मंडळी आहेत व्यासपीठाच्या निमित्ताने. कदम माऊली मला आल्याबरोबर कळलं 25-30 वर्षापासून त्यांचं इथं आगमन आहे. 45 वर्ष आहे की नाही गेली. माझे माऊलीचे 25 वर्षाचे संबंध आहेत. रामाचार्य पांडुरंग महाराज त्यांनाही धन्यवाद. साऊंड सिस्टमच्या माध्यमातून भुजंग महाराज वाशिमचे त्यांनाही धन्यवाद. त्यांच्या शेजारी उभा असणारे आपल्या गावामध्ये विद्यार्थी अवस्थेपासून आलेले आणि महाराष्ट्रावर ज्यांची चैतन्य साऊंड सिस्टीम प्रसिद्ध आहे असे आमचे सोमनाथ आबा, त्यांच्याकरता एकदा टाळी. आबा धन्यवाद. त्यानंतर हरमनिमित्त इकडं वाघ महाराज. आणि कार्यक्रमाच्या उपस्थितीच्या निमित्ताने आपल्या भागाचं वैभव, वारकरी सम्रावती देश आणि धर्मावती त्यांची निष्ठा आहे आणि संप्रदायाकरता ज्यांचं जीवन आहे असे 2 व्यक्तिमत्व, अगदी निष्ठावान व्यक्तिमत्व दोघंही, ते म्हणजे ते नृनाथ महाराज आंधळे, विठ्ठल महाराज शिंदे. दोघांना धन्यवाद व्यक्त करतो. माझ्या आवडीचं एक गाणं रात्री आज संध्याकाळी ऐका, मग खाली बसतो. आता शेवटची चाल नको, हा नाराज होऊ नका की नाही. माऊलींचं भजन होईल, जे विठ्ठल म्हणून खाली बसेल, मला फक्त बसायला खुर्ची द्या. फक्त मी आज म्हणतोय म्हणून रात्री झोपताना यूट्यूबला एक गाणं ऐका. ऐकाल ना? ते ऐकल्याशिवाय झोपायचं ना, ऐकायचं गाणं. पिक्चरचं नाव आहे मनकर्णिका. जिनं काम केलं त्या हिरोईनचं नाव आहे कंगना रणावत. आणि गाण्याचे बोल असेल, गाण्याचे बोल ऐका. ऐकायचे तसं झोपायचं नाही, दररोज ऐकायचं माझ्या नावाने. देशस है प्यार तो, देशस है प्यार तो, हर पल कहना चाहिए मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए. ऐका, रात्रभर तुम्हाला विचार करायला वेळ. सुंदर गाणं, सुंदर स्वर आहे की नाही, शंकर महादेवांचे प्रचंड सुंदर गाणं आहे. ऐकले असेल पण परत एकदा माझ्या नावाने ऐका, एवढा भाव व्यक्त करतो. एखादा शब्द माझा चुकला नसेल, अगदी मोठे म्हणण्यापासून चोपदार बाबापासून सिस्टीमपासून पाठीमागच्या गायक वादकासह, कीर्तनकारासह, तरुण मुलासह सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली. सर्वांनी हात वरती घ्या, हात हात. 30 सेकंदाचं भजन. बरं तुम्ही व्हिडिओ करायचा, व्हिडिओ करायचा, व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर चांगले. 30 सेकंद स्टेटसचा व्हिडिओ. टाळी, हात वर, हात वर. हां सर्वांनी इकडं पण, सर्व परत मला सगळे आले पाहिजे. 30 सेकंदात सगळे बसले पाहिजेत. आत्ताच प्रसन्न व्हा. जगभर व्हिडिओ जाणारे माझ्या मित्र परिवारापाशी प्रसन्न प्रसन्न. अहो कॅमेरेवाल्याच्या टाळ्या राहिले वाजवायच्या, वाजवायचा. अरे बापरे, महत्वाची माणसं राहिली. कारण त्यांचं नाव आहे क्या मेरा, नाही कळलं क्या. जरा उशीर होणं कळलं कळलं आहे. हां या हात 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 म्हणा सर्वांनी. तुकाराम 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 तुका आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 आ तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल.